घालाल ओ साजनी साजनी हा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा हा सुख झाले वो साजनी आले वो साजनी साजनी हा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा बौद्ध सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी आवडी हा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा
बाप्पा माऊली महाराज की जय. वासुदेव महाराज जय. परमात्मा भगवान वेगी हे उच्चारी लवलाही होतील भग्न प्रपंच सर्वत्र होईल ब्रह्म माधव श्री हरी कृष्ण नरहरी वेगी हे उच्चारी लवलाही नामा म्हणे हरिकथा हरी भव व्यथा नामा म्हणे हरिकथा हरी भव व्यथा उद्धरसी सर्वथा भाक माझी माधव श्री हरी कृष्ण नरहरी वेगी हे उच्चारी लवलाही नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तकई पायावरी पायावरी आभारकरी संतांच्या ज्ञानेशांत ज्ञानमूर्तीं साक्षात प्रेम स्वरूपिनं नामदेव दयामूर्तीं नाथ मुंदी पुनः पुनः वैराग्य परममूर्तीं दिहुक्षेत्रं निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराजं चतुष्टकं जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदानम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे
तेथे गीत ओवी सवेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरे आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा अगा ज्ञानदेवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा विठ्ठल 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 कैलास राणा शिवचंद्र मोळी फणेंद्र माता मुगुटी झळाली कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी नव्हे तुझ हित विषय पोषिता हरे हरे म्हणता तरशील माधव श्री हरे कृष्ण नर हरी वेगी हे उच्चारी लवलाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता आपल्या पुढे गायला गेलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे भगवान पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत लाडके रेडीवाळ भक्त संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज ज्यांना भगवान परमात्म्याचे प्रेम भांडारी असं म्हटलं जातं आणि अशा नामदेव महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग नामदेव महाराजांच्या हरिपाठ या प्रकरणातील अभंग चिंतना करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल तसं पाहिलं तर या ठिकाणी ज्यावेळेस हा अभंग घेतला त्यावेळेस सगळे टाळकरी माझ्याकडे बघत होते आणि नेमकं घेतलं काय कीर्तना करता जो बुवा उभा राहिलेला असतो तो कीर्तना करता उभा राहिल्यानंतर अभंगच घेत असतो बरं का पण अभंग जर आपल्याकरता जर नवीन असेल आपल्याकरता जर अपरिचित असेल तर मग तर टाळकऱ्यांची थोडीशी गडबड होते पण खऱ्या अर्थानं मोबाईल जो निघालेला आहे हा चांगला सुद्धा तेवढाच आणि वाईट सुद्धा तेवढाच आहे बरं का या मोबाईलचा चांगला सुद्धा वापर करता येऊ शकतो ज्यावेळेस आम्हाला अभंग येत नाही अर्थात आमच्या पाठांतरातला नसतो त्यावेळेस आम्हाला एकच पर्याय शिल्लक असतो काहीतरी चिटिंग आम्हाला करावी लागते काय चिटिंग करावी लागते मग मोबाईल काढायचा गुगल उघडायचं आणि तिथं अभंग टाकायचा आणि मग आम्हाला तो अभंग सापडतो बऱ्याच अंशी तुकोबाऱ्यांच्या गाथ्यामध्ये जर शोधण्याचा प्रयत्न केला अडचण होते संपूर्ण गाथा जरी शोधला तरी हा अभंग आपल्याला मिळत नाही का कारण हा अभंग तुकोबाऱ्यांचा नसून कुणाचा आहे नामदेव महाराजांचा आहे आणि म्हणून नामदेव महाराजांचा असलेला हा अभंग अर्थात 750 वर्षांपूर्वीचा अभंग पण आमचं दुर्दैव असं की आतापर्यंत आम्ही त्या अभंगापर्यंत पोहोचलोच नव्हतो विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराज नामाचं चिंतन आपल्या पुढे प्रतिपादन करतात अर्थात नाम महिमा या अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराज आपल्याला पटवून सांगतायत या अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी किम निमित्तानं आज ही कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होते अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत जगद्गुरु श्री तुकोबराय ज्या दिव्य परंपरेच्या आपण पायिक आहोत ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री वामन बाबा महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री आप्पा माऊली महाराज आता ज्यांना आपल्याला वैकुंठवासी म्हणावं लागतं असे हरिभक्तपरायण गुरुवर्य पुरुषोत्तम बाबा महाराज धाटावकर हरिभक्तपरायण गुरुवर्य श्री वासुदेव बाबा महाराज आदी करून सर्व संत मंडळीच्या कृपाशीर्वादाने आपल्या या श्री क्षेत्र धर्माडेश्वर मंदिर खोनी या ठिकाणी सालाबादप्रमाणे संपन्न होत असणारा महाशिवरात्रीचा महापर्व काळ आणि त्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा उत्सव 3.5 दिवसीय उत्सव आणि या उत्सवातील आज सुरुवातीचा दिवस अर्थात पहिलाच दिवस आणि म्हणून पहिल्या दिवशी ही कीर्तनाची सेवा या संपूर्ण ठाकरे परिवाराच्या माध्यमातून आमचे हरिभक्तपरायण या कोकण प्रांताचे आपलं जे वारकरी मंडळ आहे या मंडळाचे जे उपाध्यक्ष अर्थात आमचे सुरेश बुवा ठाकरे यांच्या वतीने ही सेवा माझ्या वाट्याला लिहिली आहे विठ्ठल 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 अर्थात आज या ठिकाणी पहिल्यांदाच उभा आहे असं नाही
मी लहान असतानापासून या मंदिरावर येत असायचो, बरोबर की नाही. बऱ्याच जणांना आपलं बाळपण डोळ्यापुढं आणा जरा. कारण लहान असताना फक्त सुरुवातीला 2च मंदिरं आपल्याकडे जास्त प्रसिद्ध. अंबरनाथचं मंदिर आपल्याला प्रसिद्ध आहे, पण आपलं जाणं येणं अंबरनाथच्या मंदिरामध्ये जास्त करून नसायचं. मग आपल्याकडं प्रसिद्ध असलेले 2 मंदिरं आणि जागृत असलेली मंदिरं, बरं का, नुसते प्रसिद्ध नाही, नाहीतर काय, असं जागृत असलेले 2 शिवमंदिर आपल्या परिसरामध्ये. त्यापैकी एक म्हणजे खिडकाळेश्वर मंदिर, जे पुरातन शिव मंदिर आहे. आणि मोठे महाराज असतील, गुरुवर्य वासुदेव महाराज असतील, ज्यांनी त्या मंदिरामध्ये कितीतरी कार्यक्रम केलेले आपल्याला पाहायला मिळत असतील. त्यानंतर एक जागृत असणारं देवस्थान म्हणजे आपलं हे धर्माळेश्वर मंदिर आहे. गेल्या 59 वर्षापासून या ठिकाणी हा उत्सव संपन्न होतो. आणि लहान असताना या ठिकाणी आपण यायचो, नाही का, शिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी यायचं. भरपूर जत्रा भरलेली असायची त्यावेळेस. मात्र येत असताना जत्रेचा आनंद लुटण्याकरता यायचो. पण लहान असताना माणसाला फक्त जत्रेचा आनंद असतो, बरोबर की नाही. आणि तो आनंद या ठिकाणी आपण लुटलेला आहे. बऱ्याच जणांना आठवत असेल, इथून निघालं का सगळीकडे धूळ असायची, बरोबर की नाही. पण किती जरी धूळ असली तरी पण लोक इथं आनंद घ्यायचे. महाराज तेव्हापासून जोपासलेला हा कार्यक्रम आहे. आणि खऱ्या अर्थाने ही जोपासना घडण्याकरता महाराज परमात्म्याची कृपा असावी लागते. आणि ती संपूर्ण कृपा या ठाकरे परिवारावरती परमात्म्याने निश्चित केलेली आपल्याला पाहायला मिळते, बरोबर की नाही. कारण परमात्म्याची सेवा कुणाकडून घडावी हे त्या देवानं ठरवलेलं असतं. बाबा या माणसांनी आपली सेवा करावी. आणि गेल्या कित्येक वर्षापासूनची ही परंपरा आमचा हा संपूर्ण ठाकरे परिवार असेल हा सांभाळतो. आणि गेल्या कित्येक वर्षापासून या धर्माळेश्वराची सेवा या ठिकाणी आपण करत असता. खऱ्या अर्थाने या उत्सवाला आणखी चांगल्या पद्धतीनं आपल्याला कसं सजवता येईल याच्याकरता त्यांचे सतत प्रयत्न चालू असतात. पूर्वीच्या काळामध्ये जर आपण उत्सव पाहिला असेल तर मर्यादित जागेमध्ये किंबहुना एक मर्यादा त्याला असायची. पण मला असं वाटतं एवढा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा उत्सव आज संपूर्ण ही मंडळी या ठिकाणी एकत्रित येऊन करतात. महाराज एकल्याचा नोहे खेळ मनोविन मेळ जमविला. संपूर्ण हा ठाकरे परिवार असेल, आमचे सुरेश बुवा असतील, त्यांना सहकार्य करणारी ही सगळी मंडळी असेल. खऱ्या अर्थाने या सगळ्यांच्या सहकार्यामुळं या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. विठ्ठल 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 म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर इथं आनंद लुटण्याकरता येत असताना तो आनंद वेगळा असायचा. आणि आज या ठिकाणी ज्यावेळेस उभा राहण्याची ही संधी या परिवारानं मला उपस्थित करून दिली, म्हणून खऱ्या अर्थानं पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. का, कारण माणसाची कधीतरी इच्छा असते, बाबा नाही अशा देवस्थानाच्या ठिकाणी, जागृत असलेले देवस्थाने, कधीतरी परमात्म्याने आपली सेवा या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी आपली सेवा घडावी. आणि महाराज जोपर्यंत माणसाची वेळ येत नाही ना तोपर्यंत या गोष्टी घडत नाही, बरोबर की नाही. कारण बऱ्याच दिवसाचा अर्थ माणसाच्या अंतःकरणामध्ये असतं, बाबा माझ्याकडनं या गोष्टी घडल्या पाहिजेत वाटतं माणसाला. पण जोपर्यंत त्या देवाच्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत एखादी घटना घडत नाही, बरं का. आणि म्हणून खऱ्या अर्थानं देवाच्या सुद्धा मनामध्ये यावं आणि त्याच परमात्म्यानं आमच्या सुरेश बुवांना तशा पद्धतीची ती सद्बुद्धी दिली आणि मग त्यांनी मला ही सेवेची संधी प्राप्त करून दिली. म्हणून आपल्याला एकदा धन्यवाद देतो. महाराज कसं आहे, परमात्म्याची सेवा करत असताना मला तन मन धनाने ते सगळं काही करावं लागतं. आणि म्हणून स्वतःला पूर्णपणे या सेवेमध्ये ज्यांनी झोकून दिलेले, पहा तुम्ही आज या मंदिराचे पुजारी असतील, या संपूर्ण ट्रस्ट आपण जी तयार केलेली आहे, निर्माण केलेली आहे, ही सगळी मंडळी असतील. आज हा कार्यक्रम इथं उभा राहिला म्हणजे आजच सगळ्या जोडाजोडी झाल्यात असं नाही, बरं का. हा कार्यक्रम उभा करण्याकरता, हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावा याच्याकरता आमचे सुरेश भाऊ वर्षभर सगळ्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात. अजय असेल किंबहुना सगळा परिवार असेल, कुठलाही कार्यक्रम असू द्या, आजूबाजूच्या गावामध्ये नाही, महाराज ठाणे रायगड संपूर्ण परिसरामध्ये हे मंडळी उपस्थित राहतात. कशा करता, त्याने एक अपेक्षा असते, आम्ही वर्षभर फिरतो ना तर आमच्या वर्षभराची भरपाई आम्हाला या कार्यक्रमामध्ये पाहिजे, ही अपेक्षा मात्र त्यांना असते, बरोबर की. आणि म्हणून महाराष्ट्रातील सगळी मंडळी, आपल्या संपूर्ण परिसरामध्ये सगळी मंडळी या ठिकाणी आवर्जून हजर राहतात. कारण जागृत असलेले हे देवस्थान आहे, त्या निमित्ताने इथं श्रवण सुद्धा घडतं आणि परमात्म्याचं दर्शन सुद्धा घडतं. दोन्ही गोष्टी आम्हाला इथं आल्यानंतर प्राप्त होतात. याच्याकरता मंडळी या ठिकाणी येत असतात. विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी चिंतन सेवे करता
आपण मला संधी दिलीत म्हणून आपल्याला पहिल्यांदा धन्यवाद देतो. गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यापैकी आमचे साठे महाराज पंढरपूरवरून या ठिकाणी येत असतात. ज्ञानेश्वरीचं पारायणाचं नेतृत्व ते सांभाळत असतात. आणि खरं जर पाहायचं झालं आळंदी पंढरपूरची मंडळी ज्यावेळेस या ठिकाणी येतात ना, महाराज कुठंही काही कमी पडू द्या ते म्हणतात कमी तिथं आम्ही, बरोबर की नाही. आज मात्र गायनाची साथ सुद्धा त्यांनी केली. फक्त पारायण झालं म्हणजे माझी जबाबदारी संपली नाही. मग आता गायना करता कोणी जास्त कोणी दिसत नाही, मग मी आहेच ना. म्हणून महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. महाराज तुमचे आभार. आमचे आप्पा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आमचे मालक अर्थात आमचे अजय भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. त्याच्यानंतर मृदंग वाजवण्याकरता आमचे पालेगाववरून आमचे भगवान काकांचे नातू ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. दुसरे मृदंगवादक आमचे अमित भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अगोदर सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही म्हणाल अजून कीर्तन सुरू सुद्धा झालं नाही, धन्यवाद का देतो. कधी कधी काय असतं माहिती का, एकदा आभार मानून झाले म्हणजे नंतर एखाद्याचं नाव राहिल्यानंतर कोणी बोलायला नको, बरोबर की नाही. पहिल्यांदा सगळ्यांची प्रसन्नता महत्वाची आहे. तुम्ही आनंदामध्ये राहा. आनंदाने माणसाने काही श्रवण केलं की मग मात्र ते गोड लागत असतं. सुंदर साऊंड सिस्टम आपण दिली, थोडासा जर आवाज मला दिला तर आणखी तुमच्या 2 मशीनच्या 4 मशीन होतील. विठ्ठल विठ्ठल. महाराज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं आपल्याला काही माणसांची आठवण आल्याशिवाय या कार्यक्रमाला आपल्याला सुरुवातच करता येणार. गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम करत असताना महाराज काल्याची कीर्तन सेवा असायची गुरुवर्य वासुदेव महाराजांकडं. नंतर वासुदेव महाराजांच्या नंतर इथला काला जो असायचा गुरुवर्य पुरुषोत्तमजी महाराज धाटावकर महाराज. या ठिकाणी कुणी जरी आला, मगाशी ज्यावेळेस या ठिकाणी फेटा बांधण्याकरता बसलो होतो, आमच्या वसंत भाऊंनी सांगितलं, म्हटलं महाराज या कक्षामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो ना, इथं आल्यानंतर आमच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं का. इथं आल्यानंतर आम्हाला पहिली आठवण जर कोणाची होत असेल तर आमच्या पुरुषोत्तम बाबांची आठवण आम्हाला मात्र इथं आल्यानंतर होत असते, बरोबर की नाही. महाराज या संप्रदायामध्ये काही अशी माणसं झाली, अखंड आयुष्य ज्यांनी संप्रदायाकरता वाहिलं, पण आपलं अखंड आयुष्य जरी संप्रदायाकडं करता वाहिला असेल ना, तरी कुठल्याही प्रकारची अपेक्षा मात्र या माणसांनी मात्र केलेली पाहायला मिळत नाही. आणि म्हणून अशा माणसांचीच सेवा परमात्म्याच्या चरणावरती जाऊन समर्पित होत असते. म्हणून आपल्या या वारकरी संप्रदायाचं मोठं एक आतोनात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यापैकी आपल्यातून गेलेले आपले पुरुषोत्तम बाबा असतील, तसेच या ठाकरे परिवारातील 2 सदस्य आपल्या या मागच्या 2 वर्षामधून निघून गेले. त्यापैकी आमच्या सुरेश बुवांचे भाऊ कैलासवासी शिवाजी जनार्दन ठाकरे असतील, तसेच अशोक बुवाजी ठाकरे आदी करून ही मंडळी आपल्या गावातून आपल्या या परिवारातून निघून गेली. हा कार्यक्रम म्हटला की मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असायची. हा कार्यक्रम आल्यानंतर मात्र त्यांची सुद्धा उणीव आपल्याला भासल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांचं सुद्धा स्मरण करतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल हा जो उत्सव सुरू आहे हा मोठा पर्वकाळ सांगितलेला आहे बरं का. कारण भागवत धर्मामध्ये काही पर्वकाळ सांगितलेत. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तमोत्तम शिवरात्र. या ज्या भारतामध्ये आपण राहतो वैदिक सनातन धर्माने आपल्याला काही पर्वकाळ सांगितलेत. कोणते कोणते पर्वकाळ आहेत. आता महापर्वकाळ सध्या सुरू आहे. कुठं सुरू आहे. महाकुंभमेळा प्रयागराज क्षेत्रामध्ये सुरू आहे. महाराज आज सुद्धा आपल्या परिसरातले कितीतरी माणसं तिथं स्नानाकरता गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. का. कारण ही पर्वणी लवकर आपल्याला प्राप्त होणार नाही. आता आलेला हा जो पर्वकाळ आहे, हा जो महाकुंभमेळा आहे 144 वर्षांनंतर आलेला आहे, बरोबर की नाही. हा पर्वकाळ 144 वर्षांनंतर आलेला आहे. म्हणून त्याचा उपभोग आम्ही घेत असतो. तशाच पद्धतीचे काही पर्वकाळ वर्षानुवर्षी येत असतात. त्यापैकी एका वर्षामध्ये काही पर्वकाळ सांगितले. त्यापैकीच्या पर्वकाळांचा विचार करत असताना पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तम शिवरात्र 5 पर्वकाळ सांगितलेले आहेत. कोणते कोणते 5 पर्वकाळ. तर पहिलं सांगितलं नृसिंह जयंती. ज्या तिथीला भगवान नृसिंह परमात्मा अवताराला आला ती तिथी ही पर्वकाळ आहे तुमच्या आमच्याकरता. दुसरं सांगितलं रामनवमी वामन जयंती भगवान कृष्ण परमात्मा ज्या तिथीला जन्माला आले ती तिथी. आणि उत्तमात उत्तम पर्वकाळ जर कोणता असेल तर हा शिवरात्रीचा पर्वकाळ हा अत्यंत महत्त्वाचा पर्वकाळ सांगितला गेलेला आहे. आणि या पर्वकाळाच्या अनुषंगानं संपन्न होत असणारा हा उत्सव असल्या कारणानं
खऱ्या अर्थानं जर पाहायचं झालं तर पर्वकाळावरती कसं असतं माहिती आहे का, तुम्ही थोडं कमी जरी चिंतन केलं किंबहुना कमी जरी एखादी साधना केली त्याचं फळ मात्र आपल्याला जास्त मिळतं. मला तुम्ही सांगा, एवढी संख्या असताना सुद्धा अजून सुद्धा लोक महाग जातात हो. त्यांना माहिती आहे आता आपल्याला साधना कमी करायची आहे, पण कमी साधना करून सुद्धा जास्त फळ जर पदरामध्ये पाडून घ्यायचं असेल तर पर्वकाळ साधता माणसाला आला पाहिजे. आणि तोच पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला म्हणून आपण सगळे धन्यतेला प्राप्त आहात. विठ्ठल 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 आणि या चिंतन सेवेकरता संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचा अभंग चिंतनाकरता निवडलेला आहे. आज नामदेव महाराजांचा अभंग चिंतनाकरता निवडलेला असताना नामदेव महाराजांचं या वारकरी संप्रदायाकरता नेमकं काय योगदान आहे हे मी पहिल्यांदा आपल्याला सांगून जातो. महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या सदशिष्य असलेल्या बहिणाबाई, या बहिणाबाईंनी खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची परंपरा सांगत असताना सांगितले, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. बहिणाबाईंचा हा अभंग आपल्याला विचारामध्ये घ्यावा लागतो. कधी ज्यावेळेस नामदेव महाराजांचं कर्तृत्व, नामदेव महाराजांनी नेमकं काय कार्य केलं हे जर आपल्याला पाहायचं असेल तर बहिणाबाईंचा हा अभंग मात्र आपल्याला डोळ्यासमोर घ्यावा लागतो. का, या वारकरी संप्रदायाचा पाया रचत असताना ज्ञानोबाराय हे वारकरी संप्रदायाचे पाया आहेत. महाराज ज्ञानोबारायांना पाया म्हटलं जातं, पण आम्हाला अशी शंका आहे का हो, ज्ञानोबाराय आल्यानंतर हा वारकरी संप्रदाय उभा राहिला, कधी शंका आली का आपल्याला? आपल्याला शंका येत नाही का? तर कधी ह्या शंका घेतल्या पाहिजेत. महाराज ज्ञानोबारायांच्या अगोदर काय वारकरी संप्रदायामध्ये कोणी संत झालेच नाही का? संत झाले असतील ना. महाराज ज्यावेळेस आपण गजर करतो, जो गजर करतो हा गजर कुणाच्या नावाचा करतो? तर तो वेगळा. यांच्या अगोदर कीर्तन एखादं किंवा काय असेल तर त्याच्यामध्ये आपण गजर करत असतो, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हा गजर कुणाच्या नावाने करतो आपण? पुंडलिकाच्या नावाने करतो. याचा अर्थ असा आहे, माऊली ज्ञानोबारायांच्या अगोदर सुद्धा या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी बरेच आपलं कार्य गाजवलेलं आहे त्यापैकी जर विचारात घ्यायचं झालं तर पुंडलिक रायांचं कार्य सुद्धा वारकरी संप्रदायाकरता महत्त्वाचं आहे. मग पुंडलिक राय असताना सुद्धा या वारकरी संप्रदायाचा पाया आमच्या ज्ञानोबारायांनी रचला असं का बरं म्हटलं जातं? याच्या पाठीमागचं कारण सांगू आपल्याला, ऐका, गोड कारण आहे बरं का. महाराज ज्ञानोबारायांनी याचा पाया भरला असं सांगण्याच्या पाठीमागचा विचार का आपल्यामध्ये रूढ झाला याचं कारण सांगू तुम्हाला. एखाद्या आता भरपूर रोडची कामं चालू आहे. हे रोड करता करता काही पुलांची सुद्धा कामं झाली, ब्रिजची कामं जोरात झाली. आणि आपण लहान असताना आम्ही असं ऐकलं होतं, एखादा ब्रिज जर चांगल्या पद्धतीने टिकावा, मजबूत राहावा असं वाटत असेल तर त्या पुलाखाली काय दिला जायचं? पुलाखाली काय दिलं जायचं? बळी दिला जायचा. का? बळी याच्या करता दिला जायचा, ज्याच्या खाली बळी दिला जातो एखाद्या पुलाखाली तर त्या पुलाची आयुर्मर्यादा ही वाढते, किंबहुना ते चांगल्या पद्धतीनं टिकून राहतं, याच्याकरता बळी दिला जायचा. महाराज ज्ञानोबारायांना वारकरी संप्रदायाचा पाया म्हटलं जातं. याचं एक कारण असं आहे, हा वारकरी संप्रदाय उभा करण्याकरता ज्ञानोबारायांच्या आई वडिलांचा अर्थात विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने या पायाखाली आपला बळी दिलेला पाहायला मिळतो. पहा तुम्ही, ज्ञानोबारायांच्या आई वडिलांनी काय केलं? देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं. आणि देहांत प्रायश्चित्त स्वीकारल्यानंतर ज्ञानोबाराय प्रगल्भ विचाराने उभे राहिले आणि जो लुप्त झालेला वारकरी संप्रदाय होता त्याला पुनःसंजीवनी देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते ज्ञानोबारायांनी दिलं. म्हणून ज्ञानोबारायांना वारकरी संप्रदायाचा पाया असं म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर. नामदेव महाराजांनी काय कार्य केलं? महाराज वारकरी संप्रदायाच्या प्रसाराचं खरं काम जर कोणी केलं असेल तर नामदेव महाराजांनी केलं. तसं पाहिलं तर वारकरी संप्रदाय कुठे आहे? महाराज हा वारकरी संप्रदाय फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे बरं का. कोणी वाईट वाटून घेऊ नका, पण जाणीवपूर्वक एक गोष्ट मात्र या ठिकाणी बोलतो. महाराज कधी कधी काय होतं, आपण म्हणतो वारकरी संप्रदाय हा विश्वधर्म झाला पाहिजे, ही आपली भूमिका आहे, पण आपण स्वतः मर्यादेमध्ये राहिलो हो. आपण आजू सुद्धा जातीमध्ये बांधलेलो पाहायला मिळतो. माफी मागून बोलतो, या गादीवरती मला बोलायचं आहे त्याच्यामुळे जबाबदारीपूर्वकच मला बोलावं लागणार आहे. अजून सुद्धा आपण जातीमध्ये बांधलो गेलो. भगवान बाबांची पुण्यतिथी फक्त वंजारी समाजानेच करायची.
लक्षात घ्या बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठा समाजानेच करायची असं नाही ना. संत महात्म्यांना कधी जातीमध्ये बांधण्याचा विचार माणसाने आणला नाही पाहिजे. नामदेव महाराजांची जर जयंती करायची झाली तर फक्त शिंपी समाजानेच करायची, आणि गोरोबा काकांची जर जयंती पुण्यतिथी करायची झाली तर फक्त कुंभार समाजानेच करायची. असं थोडंच आहे का? नाही ना. अहो हे संत एका समाजापुरते मर्यादित राहिले नाही. या संतांनी आपल्याला व्यापकता दर्शवली. पण आज सुद्धा हा वारकरी संप्रदाय फक्त महाराष्ट्रापुरता जर कशामुळे मर्यादित राहिला असेल तर आपल्या संकुचित बुद्धीमुळे तो मर्यादित राहिला. विठ्ठल विठ्ठल. तसं पाहिलं तर माऊली ज्ञानोबा यांची ओवी आपल्याला पाहायला मिळते. माऊली ज्ञानोबा म्हणतात, हे विश्वची माझे घर अशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे. महाराज ज्ञानोबा यांनी या विश्वाला आपलं घर समजावं. या विश्वातल्या प्रत्येक जीव मात्राला आपला आहे ही भावना ज्ञानोबा यांची आहे. पण त्या ज्ञानोबा यांचे पायिक असलेले आपण मात्र दुसऱ्याकडे पाहताना किती चांगल्या पद्धतीने बघतो. हा विचार मात्र माणसाने घेतला पाहिजे. माफी मागून बोलतो, काही गोष्टी बोलत असताना विचारपूर्वक बोलावे लागतात मला. महाराज आपला बैठक संप्रदाय, हा बैठक फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही, आज अमेरिकेपर्यंत जाऊन बैठक पोचली. का? त्यांनी आपले विचार ते प्रगल्भ करत गेले. स्वाध्यायाचे प्रणेते पूज्य श्री पांडुरंग शास्त्री आठवले, त्यांनी आपला स्वाध्याय नावाचा हा जो स्वाध्यायाचा परिवार आहे ना, हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही, हा भारतापुरता मर्यादित राहिला नाही. हा स्वाध्यायाचा परिवार संपूर्ण जगामध्ये पसरला. का? त्यांचे विचार तेवढ्या प्रगल्भ पद्धतीचे होते. महाराज एक गोष्ट, कधी कधी आपण बोलण्याच्या ओघामध्ये बोलून जातो. वारकरी संप्रदाय हा विश्वामध्ये जाऊन पोहोचला. पण मला तुम्ही सांगा, कर्नाटकामध्ये कीर्तन होतात का? गुजरातमध्ये कीर्तनं झालेली कधी आपण पाहिली का? आंध्रामध्ये कीर्तनं होतात का? कुठं होतात? जिथं आपली माणसं आहेत तिथंच फक्त होतात. या गोष्टीला मर्यादा आल्या, या गोष्टीला सीमा आल्या. या गोष्टी खऱ्या अर्थानं जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जरूर कोणी केला असेल तर तो संत महात्म्याने केला. नामदेव महाराजांनी हे प्रचाराचं प्रसाराचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये व्याप्त असलेला हा वारकरी संप्रदाय नामदेव महाराजांनी कुठपर्यंत पोहोचला तर पंजाबमध्ये घुमानपर्यंत नेऊन पोहोचवला. महाराज याच्याकरता बुद्धी जी आहे ना, ही विश्व माझे घर आहे अशा पद्धतीची असली पाहिजे. त्याच वेळेस हे कार्य घडतं. विठ्ठल विठ्ठल. आणि हे कार्य करत असताना त्यांना काही कमी त्रास झाला असेल? अरे एखादा सप्ताह करायला घ्या, काय कष्ट असतात ते सुरेश बुवांना विचारत. बरोबर. प्रत्येकाची मनधारणी करावी लागते. बाबा नाही ये तू, अहो नाही त्या माणसाच्या पाया पडावं लागतं, कधी कधी करावं लागतं. असं का? एखादं कार्य जर उभं करायचं तर झालं तर तसं ते होत नाही. याच्याकरता खूप परिश्रम असतात. लोकांना फक्त हा बडेजावपणा दिसतो, दिखावा दिसतो, पण याच्या पाठीमागं असलेले परिश्रम जो करणारा माणूस आहे फक्त त्याला त्या गोष्टीचा त्रास माहिती असतो. पण नामदेव महाराजांनी काय भोगलं हे आपल्याला आता कळणार नाही. त्या काळामध्ये नामदेव महाराजांनी केलं. तो काळ जर पाहिला तर मुघलांचा काळ होता, ज्या काळामध्ये मुघली सत्ता अशा ठाण मांडून होत्या. धर्म कीर्तन त्या काळामध्ये घडून देत नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये नामदेव महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा प्रसार, भागवत संप्रदायाचा प्रसार पार पंजाबपर्यंत जाऊन केला. पंजाबी लोकांचा, शीख लोकांचा जो धर्मग्रंथ आहे, ज्याला गुरुग्रंथ साहिबा असं म्हटलं जातं, या गुरुग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये नामदेव महाराजांची पदं आज आपल्याला पाहायला मिळतात. तिथपर्यंत जाऊन पोहोचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नामदेव महाराजांनी केलं. विठ्ठल विठ्ठल. आणखी नामदेव महाराजांची विशेषता जर सांगायची झाली तर नामदेव महाराज जे असे संत आहेत महाराज की जे परीक्षा देऊन संतत्वापर्यंत पोहोचलेले आहेत. बरं का, बाकीच्या संतांच्या बाबतीत आपल्याला परीक्षा पाहायला मिळत नाही, पण नामदेव महाराजांची परीक्षा झाली. कुठं झाली? पंढरपूरच्या वाळवंटामध्ये संत सभा भरली आणि संत सभेमध्ये विचार चालू झाला, कोणतं मडकं कच्चं आहे आणि कोणतं मडकं पक्क आहे. आणि मग थापटणं देण्यात आलं संत परीक्षक गोरोबा काकांच्या हातामध्ये. कारण सगळ्या संतांमध्ये ज्येष्ठ संत म्हणजे गोरोबा काका आहेत. महाराज गोरोबा काकांचा अधिकारच मोठा आहे. हातामध्ये ते थापटणं देण्यात आलं. कारण मडक्यांची खरी ओळख कुणाला असते? हो, कुंभाराला असते. बरं का, आमच्या आप्पांना चांगली ओळख आहे. आणि मग डोक्यामध्ये मारायला सुरुवात केली.
जसं नामदेव महाराजांच्या डोक्यामध्ये आपटायला आले तसे नामदेव महाराज चिडले नाही, आदवा तद्वा बोलू लागले. म्हटलं काही तुम्हाला कळतं की नाही, कुणाच्याही डोक्यामध्ये आपटता. मग लगेच संत सभेमध्ये चर्चा सुरू झाली. हे कच्चं मडकं आहे. कच्चं मडकं ऐकल्याबरोबर अरे सतत देवाच्या सानिध्यामध्ये असलेला मी, देव ज्याच्या मागं मागं पळतो असा असलेला हा नामा, देवानं ज्याच्या हातातलं नैवेद्य खावं असा पद्धतीचा असलेला नामा, आणि तुम्ही त्याला कच्चं ठरवता. अरे तुम्हाला आखलाच नाही. चाललो मी देवाकडे, गेले देवाकडे. देवा अरे तुझ्या संतांनी मला कच्चं ठरवलं रे, मी खरंच कच्चा आहे का? देवाने सांगितलं नामा एक सांगू तुला, अरे नामा खरंच तू कच्चा आहे. मला ज्याच्या भरवशावरती आपण बोलतो ना, तो ज्या वेळेस आपला पाठिंबा काढून घेतो ना, त्यावेळेस मात्र माणसाचा पचका होतो बरं का. प्रश्न पडला, देवा खरंच मी कच्चा आहे का? देवाने सांगितलं हो नामा कच्चा आहे. मग पक्क होण्याकरता काय करावं लागेल? जा औंढा नागनाथाला विसोबा खेचर नावाचे एक व्यक्ती आहे, साधू आहे, त्यांची भेट घे. तिथं गेल्यानंतर तू पक्का होशील. नामदेव महाराज तिथं गेले आणि मग त्यांची सेवा केल्यानंतर ज्ञान प्राप्त झालं आणि मग संतत्व या पदवीपर्यंत गेलेले संत म्हणजे नामदेव महाराज आहेत. आणखी एक नामदेव महाराजांची विशेषता मी आपल्याला सांगतो. महाराज इतर संतांच्या बाबतीत जर बघायचं झालं तर इतर संतांच्या जीवनामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्यांच्या जीवनामध्ये गुरुची भेट अगोदर आहे आणि गुरुच्या भेटीच्या नंतर देवाची भेट झालेली आपल्याला पाहायला मिळते. पण नामदेव महाराज हे संत मांदीमध्ये एकमेव संत असे पाहायला मिळतात की ज्यांच्या जीवनामध्ये देवाची भेट अगोदर आहे आणि गुरुची भेट नंतर आहे. विठ्ठल विठ्ठल हेच नामदेव महाराज आज ही कीर्तन परंपरा आपल्याला चाललेली पाहायला मिळते. गजर कीर्तनाचा आणि सोहळा आनंदाचा. रोज टीव्हीवरती लोक कीर्तन पाहतात की नाही? कधी आपल्याला प्रश्न पडला का ही कीर्तन नेमकी सुरू कोणी केली असतील? कधी प्रश्न पडला आपल्याला? कधीच आपल्याला प्रश्न पडत नाही. इथंच तर आपलं सगळं घोडा पेंडा खातो, बरोबर की नाही? बरोबर. ऐका काय माहिती आहे, या कीर्तन परंपरेला जर सुरुवात कोणी केली असेल तर संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी कीर्तन परंपरेला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आद्य कीर्तनकार जर कोणाला म्हटलं जातं ते नामदेव महाराजांना म्हटलं जातं. नामदेव महाराजांची कीर्तन कुठं व्हायची हो? उसाटण्याच्या सप्त्यामध्ये व्हायची नाही, मग आपल्या खोनीच्या सप्त्यामध्ये इथं होत नव्हती. मग पंढरपूरच्या वाळवंटामध्ये तिथं नामदेव महाराजांची कीर्तन उभं राहावी आणि नामदेव महाराजांनी कीर्तन करायला इथं उभं राहावं. गोरोबा काकांनी पखवाज वाजवण्याकरता बसावं. माझ्या ज्ञानोबा यांनी कीर्तनामध्ये चाल म्हणण्याकरता उभं राहावं. माऊली ज्ञानोबा यांनी चाली गायला सुरुवात केली ना महाराज, की मग मात्र एवढा गोडवा कीर्तनामध्ये सुरू व्हायचा की इथलं कीर्तन एवढं रंगामध्ये यायचं. पांडुरंग परमात्मा सगळं देहभान विसरून आपली वीट सोडून कीर्तनामध्ये यायचा आणि कीर्तनामध्ये नाचायला सुरुवात करायचा. कोण? परमात्मा. महाराज आम्हाला सांगावं लागतं ओ टाळकरी मंडळी नाचा थोडंसं, तरी आमच्या टाळकरी नाचत नाही. माफी मागून बोलतो बरं का. प्रत्यक्ष परमात्म्यानं कीर्तनामध्ये यावं आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचावं. किती देव नाचायचा. लोक हळदीमध्ये किती नाचतात हो, बघितले असतील की नाही? किती नाचतात महाराज. हळदीमध्ये लोक एवढी नाचतात की पॅन्ट कधी सुटते त्याचा पत्ता त्यांना लागत नाही. तसा आमचा देव नाचायचा कुठं? कीर्तनात किती नाचायचा. अहो धोतर कधी सुटलं हे देवाला कळत नव्हतं. वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर महाराजांनी जाग करा. ओ देवा काय चाललंय? देव तरी भानावर नाही आणि मग मात्र जवळ जाऊन हलवावं देवाला. देवा अहो तुमचं पितांबर सुटलं, धोतर सुटलं ना, आणि मग मात्र देवानं त्या धोतराकडे लक्ष द्यावं. एवढं बेभान होऊन भगवान परमात्मा नाचत होता. कुणाचं कीर्तन होतं? नामदेव महाराजांचं कीर्तन. अशी वाळवंटामध्ये नामदेव महाराजांची कीर्तन व्हायची. आणि कीर्तन होत असताना आता तुम्ही जशी या कीर्तन ऐकण्याकरता इथं उपस्थित झालात ना, तशीच भरपूर मंडळी कीर्तन श्रवणाकरता यायची. पण महाराज आताचा कीर्तन श्रवण करण्याकरता येणारा श्रोता आणि पूर्वीच्या काळामध्ये कीर्तन श्रवण करण्याकरता येणारा श्रोता याच्यामध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो बरं का. फरक पाहायला मिळतो. आज कीर्तनामध्ये गर्दी खूप पाहायला मिळते, पण जो भाव पाहिजे, जो दर्दी पाहिजे ना, तो मात्र आज आपल्याला पाहायला मिळत नाही. तुम्हाला मला काहीच बोलायचं नाही, वाईट वाटून घेऊ नका. आमचं सुद्धा तेच आहे. महाराज पूर्वीच्या काळामध्ये संत महात्मे कीर्तन करायचे. त्यांच्या कीर्तनाचा प्रभाव समाजावरती पडायचा. का पडायचा सांगू? कारण ते पहिल्यांदा आचरण करायचे, मग लोकांना सांगायचे. आमचं फक्त सांगायचंच काम आहे. विठ्ठल विठ्ठल मला तुम्ही सांगा, सद्गुरू सावळाराम बाबा महाराज कीर्तन करायचे त्यावेळेस एखाद्या कीर्तनातून कितीतरी माणसं महाराज व्यसनापासून बाजूला जायची.
लोक परमार्थाला लागायचे. का लागायचे? महाराज त्या महात्म्याने आपलं संपूर्ण पुण्य या लोकांना सुधरवण्याकरता घालवलं. पहिल्यांदा स्वतःच्या जीवनामध्ये आचरण केलं आणि मग लोकांना सांगितलं. त्याचा परिणाम जगावरती होत असतो. ज्यावेळेस आम्ही एखाद्या गोष्टीचं आचरण न करता तुम्हाला काही गोष्टी सांगायला जातो, कुणी ऐकायला तयार होत नाही. लोक इथल्या इथं ऐकतात, पाया पडण्याकरता येतात. पाया पडताना असं पाया पडतात ना, महाराजांना सांगतात तुमचं तुम्हाला लख लाग. होतं की नाही असं? म्हणून लोकांवरती लोकांमध्ये परिवर्तन का होत नाही? सांगणारा माणूस जोपर्यंत त्या गोष्टी आचरणामध्ये आणत नाही तोपर्यंत त्याचं परिवर्तन होणार नाही. म्हणून श्रोत्यामध्ये सुद्धा दोन प्रकार पाहायला मिळतात. पूर्वीचा श्रोता थोडासा वेगळा होता. कीर्तनाला आलेल्या श्रोत्याला फक्त कीर्तनातनं काहीतरी आपल्याला चांगलं घेता येईल याची अपेक्षा असायची. माफी मागून बोलतो महाराज, आमच्या कीर्तनकारांनी श्रोत्यांचे कान मात्र खराब केलेले पाहायला मिळतात. लोकांना दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही. आमच्या चुका आपण कधीतरी मान्य केल्या पाहिजेत. महाराज आमच्या कीर्तनकारांनी लोकांना नेमकं कीर्तन काय असतं हे बाजूला ठेवलं आणि नाही त्या गोष्टी सांगायला सुरुवात केल्या. ऐका, कीर्तन म्हणजे विचार ग्रहण करण्याचं साधन आहे बरं का. केवळ कीर्तनातून विनोदाची अपेक्षा लोक का करू लागले? आम्ही कीर्तनातून विनोद सांगायला लागलो म्हणून लोक कीर्तनातून विनोदाची अपेक्षा करतात. लोकांना वाटतं महाराजांनी थोडंसं हसवलं पाहिजे बरं का. लोक काय म्हणतात, महाराज कीर्तन असं झालं पाहिजे ना, लोक हसून हसून मेली पाहिजेत. कीर्तन हसण्याकरता आहेत का हो? नाही, हसण्याकरता. कीर्तन हसण्याकरता नाही. महाराज कीर्तनातनं एखादा विषय जर आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाला जर स्पर्श करून गेला तर त्या शब्दावरून त्या विषयावरून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. अशा पद्धतीची कीर्तन पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल कीर्तन व्हायची तशा पद्धतीची. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी अंतरी ठसावे मूर्ते श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. महाराज संतांनी मर्यादा आम्हाला घालून दिली का? संतांना माहिती होतं पुढे जाऊन कीर्तनकारांचे सुद्धा प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. कोणी विनोदाचार्य आम्हाला पाहायला मिळेल. बरोबर की नाही? आज कीर्तनाची मर्यादा आपण सोडून वागू लागलो. मला असं वाटतं आपली कीर्तन लोकांना आवडत असतील पण आपली कीर्तन देवाला कधीच आवडणार नाही. मला असं वाटतं लोकांना कीर्तन आवडली काय आणि न आवडली काय, मला असं वाटतं आपलं कीर्तन देवाला आवडलं ना बस आपलं कीर्तन यशस्वी झालं. विठ्ठल ऐका, श्रोत्यामध्ये दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. काही श्रोते फक्त कीर्तनामध्ये आपलं काहीतरी मनोरंजन व्हावं या अपेक्षेने येतात आणि काही श्रोते कीर्तनामधून आपल्याला काहीतरी विचार घेऊन जाता येतील याच्याकरता येत असतात बरं का. पूर्वीच्या काळामध्ये श्रोते जे यायचे ना ते कीर्तनाला येत असताना तसे येत नव्हते. मग आता जसे आपण खिशामध्ये मोबाईल घालून आणतो, आलो की नाही मोबाईल घेऊन प्रत्येक जण मोबाईल घेऊन येतो, तसं पूर्वीच्या काळामध्ये श्रोते येत असताना प्रत्येकाच्याकडे एक डायरी असायची, एक पेन असायचा. कशा करता असायचो? आपण महाराजांनी नेमका निरूपणाकरता कोणता अभंग घेतला, बसलेल्यापैकी कुठल्याही श्रोत्याला विचारला लगेच उत्तर द्यायचा. अमुक अमुक अभंग महाराजांनी घेतला होता बरं का. आलेल्या लोकांना सांगावं लागत नव्हतं. आता उद्या कीर्तन झालं आणि विक्रांत महाराजांनी जर तुम्हाला विचारलं का हो विकास महाराजांनी कुठला अभंग घेतला होता, तुम्ही म्हणाल काही नाही होता कुठला तरी नामदेव महाराजांचा अभंग, पण नेमका अभंग कुठला होता ते आम्हाला माहिती नव्हतं. का? हा श्रोत्यावरती झालेला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. का आम्ही कीर्तनामध्ये नेमका कुठला अभंग घेतला होता त्याच्याकरता आलो नाही, फक्त महाराजांनी विनोद कोणता सांगितला तो ऐकण्याकरता आलेलो असतो. विठ्ठल विठ्ठल वाळवंटामध्ये कीर्तन चालू व्हावं आणि कीर्तनामध्ये आलेले श्रोते चोखंदळ श्रोते असतात. महाराज कोण काय ऐकण्याकरता? इथं पुढं आमच्या गुरुजी बसलेले आहेत बरं का. नाव काय गुरुजींचं? हा, शनिवार गुरुजी बसले द्वारलीचे. महाराज एवढे चोखंदळ आहेत ते. इथं कीर्तनामध्ये बोलताना एखादा शब्द जर मी काय बोलून गेलो नंतर लगेच मला बाजूला घेतील, इकडे बाबा इकडे तू कीर्तनामध्ये अमुक अमुक गोष्ट सांगितली, कुठं संदर्भ आहे मला दाखव. म्हणून कीर्तनकाराला कोण काय प्रश्न विचारेल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून बोलताना कीर्तनकाराने प्रमाणामध्ये बोललं पाहिजे बरं का. प्रमाणाच्या बाहेर जाऊन कधी बोलायचं नाही. जो प्रमाणामध्ये बोलल तो प्रामाणिक कीर्तनकार. बरोबर की नाही? म्हणून नामदेव महाराजांची जी कीर्तन व्हायची ती कीर्तन ऐकायला जे श्रोते यायचे ना
काही शंका कीर्तन ऐकत असताना त्याने यायच्या. आणि मग काही शंका आल्या कीर्तनातून की मग काय करायचं. आता लोक काय करतात, कीर्तन झालं महाराज तू तुझा घरी आणि मी माझा घरी. पूर्वीची लोक मात्र तशी नव्हती. कीर्तन झालं, एखादी शंका जर कोणाच्या अंतःकरणामध्ये असेल, कीर्तन झाल्यानंतर महाराजांचं जेवण झालं की महाराजांना भेटायला जायचे. महाराज तुम्हाला भेटायचं होतं, कशा करता हो. काही नव्हतं, तुम्ही कीर्तनामध्ये अमुक विषयाला हात घातला होता, पण त्या विषयामध्ये अमुक पद्धतीची शंका माझ्या मनात निर्माण झाली. त्या शंकेचं तेवढं निरसन केलं की मी घरी जायला मोकळा. तोपर्यंत लोक सुद्धा सोडत नव्हती आणि होती अशी लोक. आणि त्या काळामध्ये कीर्तनकार पण अभ्यासू असल्यामुळं त्याने विचारलेल्या शंकेचं उत्तर सुद्धा देत होते. आज अडचण अशी झाली, महाराज साठे महाराज तुम्ही पंढरपूरवरून या ठिकाणी आलेला आहात, मला तुम्ही सांगा, जो खऱ्या अर्थानं गुरु परंपरेमध्ये शिकलेल्या त्या माणसांचा आज समाज उदो करतो की ज्यांनी फक्त टिपणच पाठ करून लोकांना लुटण्याचं काम सुरू केलेलं आहे, त्यांना लोक आज पुढं करतात. तुम्हाला चांगला अनुभव असेल. विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराजांना भेटण्याकरता कीर्तन झाल्यानंतर लोक गेली, नामदेव महाराजांची भेट घेतली. नामदेव महाराज, अहो काय सुंदर कीर्तन तुमचं वाळवंटामध्ये झालं. अहो प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने आपली वीट सोडावी, तुमच्या कीर्तनामध्ये येऊन बेभान होऊन नाचावं. महाराज तुमचं कीर्तन ऐकताना अहो आमच्यासारखे श्रोते खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध होतात, याच्यामध्ये नवळ नाही. तर पांडुरंग परमात्मा सुद्धा मंत्रमुग्ध होतो. आम्हाला असं वाटतं तुमचं कीर्तन चालूच राहावं, पण महाराज तुमचं कीर्तन काय संपलं काही काळानंतर. पण महाराज हे कीर्तन ऐकत असताना तुम्ही आम्हाला म्हणत होता की माणसाने खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर आपलं हित साधलं पाहिजे. तुम्ही सांगत होतात खरं आहे, पण आमच्या मनामध्ये मात्र शंका आहे बरं का. शंका आहे, त्या शंकेचं तेवढं निरसन करा. महाराजांनी विचारलं नेमकी काय शंका आहे तेवढं तुम्ही विचारा. त्यांनी सांगितलं महाराज खरं जर सांगायचं झालं तर आम्ही प्रापंचिक माणसं आहे बरं का, आम्ही प्रपंच करणारी माणसं आहे, आम्ही व्यावहारिक माणसं आहे. तसं पाहिलं तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला थोडासा सुद्धा वेळ मिळत नाही. रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करतो, कशा करता, प्रपंचा करता. आणि या प्रपंचामध्ये आमचे प्रयत्न कशा करता असतात, तर आमचे प्रयत्न फक्त विषय संपादन करण्याकरता असतात. अर्थात आमचं अखंड जीवन विषयांच्या प्राप्तीकरता आम्ही घालवत असतो. मग महाराज आम्हाला नेमका प्रश्न पडतो, तुम्ही म्हणतात की जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं आपलं इथं आल्यानंतर हित साधून घेतलं पाहिजे. तुमचं म्हणणं आहे हित साधून घेतलं पाहिजे. आमचे प्रयत्न रात्रंदिवस जीवनामध्ये विषय संपादन करण्यामध्ये चाललेले आहेत. मग आम्हाला खरं सांगा आमचं हित कशामध्ये हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळतं बरोबर की नाही. मग तुम्हाला जर हित कशामध्ये हे चांगल्या पद्धतीनं जर कळत असेल तर आमचं हित नेमकं कशामध्ये ते आम्हाला सांगा. का आम्ही प्रपंचातली माणसं असल्या कारणानं आम्हाला असं वाटतं की विषय संपादन केले, जीवनामध्ये भरपूर पैसा मिळवला, भरपूर विषय आम्ही जवळ केले की आम्हाला असं वाटतं आमचं हित झालं. पण खरं सांगावं, विषय संपादन करण्यामध्ये हित आहे की भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुणीय मन एका विधान, करुणीय मन एका विधान करावे देवाचे चिंतन, हित ते करावे हित ते करावे देवाचे चिंतन. नामदेव महाराजांनी त्यांनी शंका विचारली की महाराज तुम्ही आम्हाला सांगताना सांगितलं की खऱ्या अर्थानं प्रत्येकानं आपलं हित साधून घेतलं पाहिजे. मग हित साधायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर आम्ही त्यांनी शंका विचारल्यानंतर त्या साधकाची एक शंका होती, महाराज आम्ही प्रपंचातली माणसं असल्यामुळं आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं, फक्त विषय संपादन करण्याचं काम केलं. मग जीवनामध्ये विषय संपादन केल्यानं माणसाचं हित होत असतं की नेमकं काय केल्याने हित होत असतं. मग महाराजांनी सांगितलं की विषय संपादन करून आतापर्यंत कुणाचं हित झालेलं आम्ही पाहिलेलं नाही. मग हित कशानं होतं, महाराज म्हणतात हरी हरी म्हटल्यानंतर हित होतं. तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. नव्हे तुझ हित विषय पोषी, हित विषय पोषी, नव्हे
जयशील आहे म्हणता तळशील हरी कृष्ण माधवसी हरी कृष्ण नामदेव महाराजांनी आलेल्या त्या साधकाला त्याने विचारलेल्या शंकेचं उत्तर देत असताना सांगितलं की बाबा नव्हे तुझं हित विषय पोषिता हरी हरी म्हणता तरशील. तो महाराजांना विचारत होता, महाराज आम्ही प्रापंचिक माणसं रात्रंदिवस आमचे प्रयत्न हे विषय संपादन करण्याकरता चाललेले आहेत. रात्रंदिवस आम्हाला पैसा कसा मिळेल आणि कुठल्या मार्गाने हे विषय आम्हाला प्राप्त होतील याच्याकरता रात्रंदिवस तुमचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. असं असताना या विषयानं आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होणार आहे. महाराजांनी सांगितलं बाबा नव्हे तुझं हित विषय पोषिता हरी हरी म्हणता तरशील. बाबा तुला जर वाटतं तुझं हित व्हावं तुझं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर भगवंताच्या नामचिंतनाकडे तुझी प्रवृत्ती असली पाहिजे. कारण जीवनामध्ये माणसाने किती जरी विषय प्राप्त करून घेतले तर विषयाने माणसाच्या मनाची तृप्ती झाली असं आतापर्यंत कधीतरी आम्ही ऐकलेलं नाही. म्हणून हिताचा मार्ग या अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराज दाखवतात साधकाला. ऐका महाराज हित साधणं म्हणजे नेमकं काय हो, तर हित साधणं म्हणजे नेमकं काय जर सांगायचं झालं ना तर हिताच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पाहायला मिळतात बरं का. हिताच्या व्याख्या माणसागणिक आपल्याला बदललेल्या पाहायला मिळतात. ज्याचं आतापर्यंत लग्न झालं नाही, ज्याने वयाची 35 गाठलेली आहे, या 35 गाठलेल्या माणसाने सतत कितीतरी पोरी लग्नाकरता बघून वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी मुली बघायला सुरुवात केली होत्या. पण आतापर्यंत ज्याचं लग्न झालं नाही वयाच्या 35व्या वर्षी कसं तरी त्याचं लग्न झालं, मग तो लोकांना सांगत सुटतो हित झालं बरं का आपलं, कसं तरी एकदाचं जमलं. हे त्याच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं त्याची हिताची व्याख्या. एखाद्या माणसाला मुलं बाळ काही होत नव्हती आणि अशा माणसाला वयाच्या शेवटी ज्ञानोबरायांनी जसं वर्णन केलेलं पाहायला मिळतं, वयसेच्या शेवटी एकच विये वांझोटी. तशा पद्धतीनं वयाच्या शेवटच्या काळामध्ये एखाद्याला जर मुलबाळ झालं लोक म्हणतात त्यांचं हित झालं बरं का. का त्यांच्या कुळाला कुलदीपक मिळाला. एखाद्याच्या दृष्टिकोनातून एखाद्याच्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला आलं म्हणजे त्याचं हित झालं असं लोक म्हणतात. एखाद्याला अपाट श्रीमंती प्राप्त झाली, अचानक जर पैसा मिळाला लोक म्हणतात त्याचं हित झालं बरं का. का अहो किती पैसा मिळाला त्याला, काही कष्ट करायची गरज नाही, आता फक्त बसून खायचं, काय झालं त्याचं हित झालं. या आपल्या हिताच्या व्याख्या आहेत आपल्या. पण आमच्या गुरुवर्य भाऊंनी सांगितलेली व्याख्या सांगतो बरं का. हित साधणं म्हणजे काय तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करणं आणि परमानंद सुखाची प्राप्ती करणं याला म्हणतात खऱ्या अर्थाने हित साधणं. विठ्ठल इथं बसलेल्यापैकी कुणी हात वर करून सांगा की मला जीवनामध्ये सुख नको आहे का हो कोणी? कुणीच हात वर करणार नाही. सांगू तुम्हाला, अहो एखादा लहान मुलगा जरी देवाच्या पुढे जर गेला, मंदिरात गेला ना, तर देवाच्या चरणावरती डोकं ठेवल्यानंतर तो फक्त एकच गोष्ट मागतो, देव बाप्पा सुख दे. त्याला सुख सुद्धा बोलता येत नाही, तरी सुद्धा देवाकडे काय मागतो होतो, सुख मागतो. मग महाराज मानवी जीवनामध्ये हित साधन म्हणजे जर काय असेल तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करणं आणि परमानंद सुखाची प्राप्ती करणं याला म्हटलं जातं खऱ्या अर्थाने हित साधन बरं का. आपल्याला सुख पाहिजे पण हे प्राप्त झालेले सुख संपावं असं कुणाला वाटतं? वाटतं कुणाला? नाही. मग आम्हाला मिळालेलं सुख कधीच संपलं नाही पाहिजे असं वाटत असेल तर याला मोक्षाची इच्छा असं म्हटलं जातं, बरोबर की नाही? यालाच मोक्ष म्हटलं जातं आणि ते प्राप्त करून घेणं हे मानवी जीवनाची सार्थकता आहे. त्याच्याशिवाय मानवी जीवन सार्थकी लागत नाही. मग महाराज मानवी जीवनामध्ये हित जर तुम्हाला आम्हाला साधायचं आहे तर हित आपलं नेमकं कळतं कुणाला, तर हित आपलं 3 जणांना कळतं. पहिलं हित जर आपलं कुणाला कळत असेल तर श्रुती माऊलीला तुमचं आमचं हित कळतं. दुसरं हित जर तुमचं आमचं कुणाला कळत असेल तर ज्या आईच्या पोटी तुमचा आमचा जन्म झाला त्या आईला आपलं हित कळतं 2. आणि आपलं हित जर कुणाला कळत असेल तर तिसरं तुमचं आमचं हित ज्याला कळतं त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. जास्त विस्तार करत नाही, माझ्याकडे फक्त 10 ते 15 मिनिटं शिल्लक आहेत. ऐका महाराज, आपलं हित कुणाला कळतं? पहिलं आपलं हित जर कुणाला कळत असेल तर श्रुती माऊलीला हित कळतं. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी घातली, अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती गा परोती माऊली जगा. या श्रुती सारखी माऊली, श्रुती काय करते? जगामध्ये तुमचं आमचं हित करण्याकरता प्रयत्न करते. पण आपली अडचण अशी झाली, या श्रुती ज्या आहेत वेदातल्या या सगळ्या कुठल्या भाषेमध्ये येतो?
संस्कृत भाषेमध्ये आहेत आणि संस्कृत भाषा ही जगाला कळत नाही म्हणून अडचण निर्माण झाली, त्याच्यामुळं आमचं हित आम्हाला कळेनासं झालं. मग महाराज वेद आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करतो, आपलं हित साधण्याचा प्रयत्न करतो, पण त्या श्रुती माऊलीपासून तुमचं आमचं हित होत नाही. दुसरं हित जर तुमचं आमचं कुणाला कळत असेल तर दुसरं तुमचं आमचं हित जे कळतं हे कुणाला कळतं तर ज्या आईच्या पोटी तुमचा आमचा जन्म झाला त्या आईला आपलं हित कळतं. तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईला काय कळतं, बाळाचं हित कळतं. पण महाराज तुकोबाऱ्यांचे एक प्रमाण माझ्याकडं असं आहे की ज्या प्रमाणाच्या द्वारा तुकोबाऱ्यांचंच म्हणणं आहे, हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी एकीकडे तुकोबाऱ्यांची भाषा आपल्याला पाहायला मिळते. महाराज म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आणि दुसरीकडे ते तुकोबारे सांगतात हित नाही ठावे जननी जनका, दावीला लौकिका चारते. ही आम्हाला शंका येते, महाराज नेमकं आईला हित कळतं की नाही ते आम्हाला सांगा ना. तुम्ही इथं दोन शंका आमच्या पुढे मांडल्या. काय झालं, एकीकडे तुम्हीच सांगता की आईला हित कळतं आणि दुसरीकडे तुम्हीच सांगता आईला हित कळत नाही. कसं काय हो, इथं गोम आहे बरं का. ज्या आईला हित कळतं त्याच्याकरता तुकोबाऱ्यांनी शब्द काय घातला हो, ज्या आईला आपल्या बाळाचं हित कळतं त्याच्याकरता तुकोबाऱ्यांनी शब्द घातला माऊली. हित कुणाला कळतं, माऊलीला हित कळतं. ज्या आईला हित कळत नाही तिच्याकरता ज्ञानोबाऱ्यांनी शब्द घातला जननी जनका, तिला जननी म्हटलं. आता ऐका, जननी शब्दाचा अर्थ नेमका काय आहे. संस्कृतमध्ये एक धातू आहे जन जायते, अर्थात उत्पन्न होणे, बरोबर की नाही महाराज. अर्थात जी फक्त एखाद्या बाळाला जन्माला घालते त्याच्या हिताच्या संबंधातली जागृती त्याला देत नाही तिला जननी म्हणतात. आहेत की नाही जगामध्ये अशा जननी. त्या पोराला जन्माला घालतात, त्याचं हित कशामध्ये त्यांना कळत नाही. एखाद्या पोरानं जर एखाद्या शाळेत गेल्यानंतर एखाद्याची पेन्सिल पळून आणली तर आईचं काम आहे त्याचं कान धरायचा आणि कानाखाली मारायची आणि त्याला सांगायचं ही पेन्सिल ज्याची चोरून आणली ना त्याची त्याला परत दे, पुन्हा अशी दुसऱ्याची वस्तू चोरायची नाही. तिला माऊली म्हणावं लागेल. आणि जी आई म्हणते बरं केलं दुसऱ्याची पेन्सिल आणली तिला म्हणायचं जननी. आहेत की नाही अशा आया सुद्धा, कितीतरी अशा माऊल्या पाहायला मिळतील. दुसऱ्याची वस्तू आणल्यानंतर आपल्या घरामध्ये जर त्या वस्तूचा स्वीकार होत असेल तर तिला आपल्याला जननी म्हणावं लागेल. का, तिने फक्त जन्माला घातलं त्याचं हित कळत नाही. आज तो दुसऱ्याची पेन्सिल चोरतो. आपल्याला उदाहरण माहिती की नाही, शाळेमध्ये आपण उदाहरण ऐकलेलं. एक मुलगा लहानपणी त्यांनी चोरी केली, काय पेन्सिल चोरून आणली. मग आईने सांगितलं वा माझा पठ्ठ्या काय शोभतोस का, आज पेन्सिलची चोरी केली. पुढे जाऊन तो मोठा चोर झाला आणि चोरी करता करता त्याच्याकडनं एकाचा खून झाला, जेलमध्ये गेला आणि तिथं कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. ज्या दिवशी त्याला फाशी द्यायची त्या दिवशी त्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय आहे, आणि शेवटची इच्छा विचारल्यानंतर त्याने सांगितलं मला माझ्या आईला भेटायचं आहे. आईला भेटायची इच्छा त्याची पूर्ण करण्याकरता त्याच्या आईला जेलमध्ये बोलावण्यात आला. त्याला सांगितलं भेट बाबा आईला. आईला भेटण्याकरता ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस आईला त्याने मिठी मारली. आईला वाटलं काय याचं माझ्यावरती प्रेम आहे, आणि मिठी मारल्यानंतर मात्र आईच्या कानाला असा जोरान कचकचून चावला तो. आई मात्र तरफडली आणि मग मात्र ते शिपायाने त्याला बाजूला केलं. तो जज तिथं त्याला म्हणायला लागला, म्हटलं मरायला जाणारे आता 2 मिनिटांमध्ये तुला फाशी होणार आहे तरी सुद्धा म्हटलं सुधरत नाही, आईच्या चावतो. अहो ज्या आईने तुला लहानाचं मोठं केलं त्या आईच्या चावतो. त्यावेळी त्यांनी जज साहेबांना सांगितलं, म्हटलं जज साहेब या आईच्या कानाला का चावलं सांगू. अहो आज मी जो फासाला जातो ना याला कारणीभूत जर कोण असेल तर ही आई आहे बरं का. त्याने विचारलं कसं काय रे. अहो जज साहेब मी लहान असताना शाळेतून एका मुलाची मी पेन्सिल चोरली होती. त्यावेळेस याच आईने माझ्या पाठीवरती शाबासकी दिली आणि सांगितलं आज एक पेन्सिल चोरली उद्या जाऊन त्याची कंपास घेऊन ये. पुढे जाऊन मी जे चोऱ्या करायला लागलो प्रत्येक चोरीला समर्थन देणारी जर कोण असेल तर माझी आई होती. आज एवढा मोठा अट्टल गुन्हेगार जो घडलो याच्या पाठीमागं सुद्धा कारणीभूत जर कोण असेल तर ती आई आहे. म्हणून एक आई आपल्याला पाहायला मिळते की ज्या आईला आपल्या बाळाचं हित कळत नाही त्याच्याकरता तुकोबाऱ्यांनी शब्द वापरला जननी. आलं लक्षात आपल्याला. आणखी एक गोष्ट सांगू तुम्हाला, आणि खऱ्या अर्थानं आईला पोरांचं हित कळलं पाहिजे. माफी मागून बोलतो, प्रत्येकाच्या घरामध्ये लहान लहान पोरं आहेत की नाही हो. आणि लहान पोरं ज्यावेळेस जेवायला तयार होत नाही ना त्यावेळेस आई त्याच्या हातामध्ये काहीतरी देते, एक वस्तू देते. ती वस्तू दिल्यानंतर मात्र ते पोरग एवढं त्याच्यामध्ये व्यस्त होतो, आई त्याला नेमकं अन्नाचा घास चारते का नेमकं काय चारते हे सुद्धा त्याला कळत नाही. काय म्हणता तो त्याला तुमच्याकडं
काय बोलतात? बोला ना, एवढ्या कशाला घाबरलेत तुम्ही? उपवास आहे का तुम्हाला? मोबाईल ना, मग बोला ना, तुम्ही घाबरता कशाला? घाबरतात. बुवा तुमचाच आहे हो, हो. घाबरायची काही गरज नाही. त्याला म्हणतात मोबाईल. आता लहान वयामध्ये त्या पोराच्या हातामध्ये मोबाईल द्यायला सुरुवात कोणी केली हो? कोणी केली? मग तेच पोरग पुढं गेल्यानंतर मोबाईलच्या एवढ्या अधीन जातं महाराज, पुढं पुढं पोरं मेंटल व्हायची वेळ येणार आहे. मोबाईल जर पोरापासून बाजूला केला, पोरग जेवायला सुद्धा तयार होत नाही. मला तुम्ही सांगा, पोरग जेवता जेवता हातामध्ये मोबाईल द्या, त्याच्या तोंडामध्ये घास घाला आणि हातातला मोबाईल काढून घ्या. मला तुम्ही सांगा, तोंडामध्ये टाकलेला घास घशाच्या खाली उतरेल की बाहेर येईल? काय होतं? काय होतं? बाहेर येतो की नाही? का बाहेर येतो? त्याला मोबाईलचं व्यसन लावलं. आणि ते व्यसन लावणारे कोण येतो? कोण आहेत? आईच आहे की नाही? मग मला तुम्ही सांगा, बाप कधी मुलाला मोबाईल देतो का? नाही. मग पुढे जाऊन त्या मुलांनी त्या मोबाईलमध्ये नाही त्या गोष्टी बघितल्या आणि पुढे जाऊन जर तो गुन्हेगार झाला, नाही ते पाप जर त्याच्याकडनं झालं, तर त्याला जबाबदार कोण आहेत? कोण जबाबदार आहेत? कधीतरी मान्य करा महाराज, आम्ही त्याला जबाबदार आहोत. म्हणून आपली जबाबदारी आहे, मुलांच्या हातामध्ये नेमका आपण मोबाईल दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे. आणखी पुढे जाऊन बोलू, माफी मागून बोलतो. सध्या विषय समाजामध्ये एवढे गंभीर चाललेले आहेत महाराज. घरामध्ये आपल्या मुली असतात, प्रत्येकाच्या घरामध्ये मुली आहेत आणि आपण त्यांना जपलं पाहिजे. मुलगी घरामध्ये असते, ती रूममध्ये जाते, ती सतत कोणाशी तरी फोनवरती बोलत असते. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आईला कळतात की नाही कळतो? कळतात की नाही? आईच्या लगेच लक्षात येतं, आज आमची ताई थोडीशी वेगळी वागते. आईला कळतं की नाही? मग कळाल्यानंतर आईने लगेच तिला विचारलं पाहिजे, काय ग दीदी, काय तुझं चाललंय? त्याच वेळेस जर आईने तिला जर चांगली फटकवली, इंदुरीकरांच्या भाषेत ते म्हणतात की 7 दिवसामध्ये एकदा तरी मुलगीला फटकवून काढली पाहिजे, का परत ती चुकणार नाही. आणि त्यावेळेस आईला बरोबर माहिती असतं माझ्या मुलीचं पाऊल चुकीचं चाललंय, तरी सुद्धा जी आई त्या मुलीला जागं करत नाही, मला असं वाटतं ती आई नसून ती मुली, त्या फक्त मुलीची काय आहे, ती जननी आहे महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हित नाही ठावे जननी जनका. मग हित कुणाला माहिती आहे? महाराज म्हणतात, लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त. आई जी आहे, माऊली जी आहे, ती बाळाचं हित वाहते महाराज. अशी एक माऊली होऊन गेली छत्रपती शिवाजी महाराजांची आई, जिना जिजाऊ असं म्हटलं जातं महाराज. मुघलांचा काल आहे, तसं पाहिलं आमच्या आई बहिणींच्या आबरू काही चांगल्या याच्यामध्ये चाललेल्या नव्हत्या. कुणीही मुसलमानांनी यावं, कुठल्याही माऊलीला आमच्या उचलून न्यावं, तिकडं नेऊन नाही ते प्रकार त्यांच्यासोबत केले जायचे. आणि हा सगळा प्रकार आमच्या जिजाऊंना मात्र सहन होत नव्हता. चांगल्या पद्धतीने राज्यैश्वर्य भोगत असताना त्यांच्या मनात इच्छा झाली की हा कधीतरी हा चाललेला अन्याय संपला पाहिजे. म्हणून हे कार्य करण्याकरता दुसऱ्याच्या मुलाला प्रवृत्त नाही करायचं. मग मला स्वतः उभं राहिलं आणि स्वतःच्या मुलाला तशा पद्धतीनं घडवलं. विचार नाही केला, हे कार्य करत असताना माझ्या मुलाला वयाच्या कितव्या वर्षी मारावं लागेल, कधी विचार केला का? नाही केला. मग या कार्याकरता वाहून दिलं आणि सांगितलं, बाबा हे स्वराज्य व्हावं ही श्रीची इच्छा. आणि त्या बाळाला त्याच्यामध्ये झोपलं. खऱ्या अर्थाने त्याला म्हटलं जातं माऊली, तिला म्हटलं जातं माऊली. आणखी माऊली जर आपल्याला सांगायची झाली महाराज, मदालसा नावाची एक माता होऊन गेली, ज्ञानोबा अत्यंत आवडती माता आहे ती. आपण जसं पोराच्या हातामध्ये मोबाईल देतो लहान वयामध्येच, तसे त्या माऊलीने एकच काम केलं. पोरग पाळण्यामध्ये घातलं ना, की पाळण्यामध्ये घातल्यानंतर त्या पोराला एकच गीत गायची. काय म्हणायची त्याला? त्या पोराला सांगायची, हा देह नाशिवंत राजा बांधा, हा देह नाशिवंत, हा देह नाशिवंत, वाळा गोट्याचा वाडा, हा देह नाशिवंत, आवरी कर्म घातिले कृमी कीटकांचा सांगा, वरी जन्म घातिले हरी जन्म घातले कृमी कीटकांचा सांगा, वरी जन्म घातिले आरवरव दुर्गंधी अमंगळतेचा बाधा, दुर्गंधी आस्वरे त्या हरिहरा शरण गाय गोविंदा पर्यंते मदार
रे बाळा पर्यंती मदालसा आपल्या पोराला ज्यावेळेस ती पावली पाळण्यामध्ये घालायची त्यावेळेस त्या पोराला गाणं बोलायची, अंगाई गायची. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, हा देह नाशिवंत. त्या बाळाला ती सांगायची. काय कळतं पाळण्यात त्या पोराला? कळतं काही? अहो त्याला खायचं कळत नाही, शी कुठं करायची ती तरी कळते का त्या पोरांना? नाही कळत. अशा वयामध्ये त्या पोरांनी ती सांगायची, हे बाळा दिलेला हा देह आहे ना, देवाने तुला देह दिला ना, हा नाशिवंत आहे, हा कधीतरी काय होणार आहे? जाणार आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, याच्यामध्ये काहीच नाही. हे फक्त वर चांबडं घातलं देवाने म्हणून आपल्यावरती उपकार आहेत. अहो मळ आणि मूत्रच आहे याच्यामध्ये. काय विचार केला का कधीतरी? कधीतरी आत जाऊन विचार करा, याच्यामध्ये काय भरलेलं आहे? हो सगळी घाणच आहे. रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा. 2 दिवस आंघोळ करू नका, आपल्या बाजूला सुद्धा कोणी येणार नाही. 1 दिवस फक्त दात घासू नका, दुसऱ्या दिवशी आपल्या समोर आलेलं म्हणे ए चल तिकडं, बोलणार की नाही? एवढी घाण आपल्यामध्ये भरलेली पाहायला मिळते. मग ती आई त्याला जाग करते, हे बाबा काय कर, स्मरे त्या हरिहरा आणि शरण जाय गोविंदा पर्यंते मदाळसा सोहम जो जोरे वाळा. तिला म्हटलं जातं माऊली. आणि या माऊलीने काय करायचा प्रयत्न केला तर आपल्या पोरांना जाग केलं. पण एक गोष्ट इथं आहे महाराज, आई पोराला जाग जरी करणारी असेल तरी आई आपल्याच पोराला जाग करते, लोकांच्या पोराला जाग करायला जात नाही. जाते का हो? जाते का? नाही. संतांना प्रश्न पडला, आई जरी मुलाला जाग करणारी असेल तरी स्वतःच्या पोराचं हित आई करू शकते, दुसऱ्यांच्या पोराचं हित करण्याची जबाबदारी आई घेणार नाही. मग संतांनी जबाबदारी स्वीकारली आणि जगाचं हित करण्याकरता संत महात्मे अवताराला आले. शोधोनिया आले संत हिताहित जगाचे, शोधोनिया आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधून आले संत हिताहित जगाचे. आणि ते संत महात्मे इथं तुमचं आमचं हित करण्याकरता आले, बरोबर की नाही? त्याची माझे हित करीती सकळ जेनी हा गोपाळ कृपा करी. आपलं हित नेमकं कशामध्ये हे कुणाला कळतं? संत महात्म्यांना कळतं. आणि ते संत महात्मे येतात, प्रत्येक भागामध्ये येतात. महाराज आपल्या संपूर्ण परिसराचा विचार करत असताना मला तुम्ही सांगा, आपल्या या परिसरामध्ये सद्गुरू वामन बाबा महाराज जर झाले नसते, सद्गुरू सावळाराम बाबा जर झाले नसते तर आज काय दशा असती तुमची आमची? पैशाने आपल्याकडे भरभराट असते पण विचारामध्ये आपण शून्य असतो. आपली जीवन फक्त व्यसनाधीनतेमध्ये गेली असती आणि पैशाची माती करायला आपल्याला वेळ लागला असता. काही शिल्लक राहिलं नसतं, आपलं अस्तित्व राहिलं नसतं. आज आपण अस्तित्व टिकवून आहोत आणि आपली संस्कृती जतन करतो. कुणाचे उपकार असतील तर संत महात्म्यांचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती. महाराज कधीतरी हे जाणलं पाहिजे. का? हे महात्मे जर झाले नसते ना, महाराज स्वतःच्या संसारावरती मूठमाती दिली, तुळशीपत्र ठेवले या माणसांनी. सावळाराम बाबांकडे काय कमी होतं? तेवढ्या LP ट्रक होत्या, म्हशीचा गोठा होता मोठा. एवढं सगळं असताना सुद्धा केवळ या समाजाचा विचार करायचा, रात्रंदिवस तुमचं आमचं हित करण्याकरता हे संत महात्मे इथं यायचे. कधी कुणाकडनं काही अपेक्षा केली नाही महाराज, कधीच कशा पद्धतीची अपेक्षा केली नाही. फक्त एकच अपेक्षा व्हायची, बुडते ही जन न देखवे डोळा येतो कळवळा. म्हणून या लोकांचं कसं व्हायचं? यांना कोण सांगणार आहे? मी जर यांच्याकरता जर आलो नाही तर यांना कोण समजावून घेईल? ही तळमळ त्या महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये असायची महाराज. आणि म्हणून हा समाज आज जो परमार्थ सन्मुख झाला याच्या पाठीमागचे कारण जर कोण असतील तर हे महात्मे आहेत बरोबर. या महात्म्यांचे अगणित उपकार तुमच्या आमच्यावरती केले. उपकार सांगू काय, बाप न करी आईशे माय. आई वडील जे उपकार तुमच्या आमच्यावरती करत नाही ना, एवढे उपकार आपल्यावरती या संत महात्म्यांनी करून ठेवलेत. यांच्या उपकारातून उतराही तुम्हा आम्हाला होता येणार नाही. किती जरी आपण त्यांचा उदो केला तरी त्यांच्या उपकारातून तुम्हा आम्हाला उतराही होता येणार नाही महाराज. आपल्याला जागृती दिली या संत महात्म्याने. आपलं हित कशामध्ये ते आपल्याला त्यांनी सांगितलं. आपण कशामध्ये चाललो होतो? आपलं सतत प्रयत्न चालू आहेत, आम्हाला पैसा मिळाला पाहिजे, आम्हाला हे विषय मिळाले पाहिजेत. या विषयांच्या पाठीमागं तुम्ही आम्ही लागलो. पण एक गोष्ट सांगू तुम्हाला, जीवनामध्ये किती जरी विषय मिळाले तरी माणसाची तृप्ती मात्र कधी होत नाही. मला तुम्ही सांगा, रावणाकडे कुठल्या गोष्टीची कमतरता होती? श्रीमंतीच्या बाबतीत रावण कमी होता? अहो ज्याची लंका सोन्याची आहे. बायकांच्या बाबतीत रावण काय कमजोर होता का? ज्याच्या 80,000 बायका आहेत, ज्याचे एवढे नातू आहेत, जेवढी मुलं आहेत त्याची,
अहो एवढं सगळं असताना सुद्धा सीतेची अभिलाषा निर्माण व्हावी हा विषयच की नाही त्यांच्या अंतःकरणामध्ये. मी या विषयाने काय केलं हो? घात केला की नाही रावणाचा? मला तुम्ही सांगा. तुम्ही आम्ही विषयाच्या पाठीमागे लागल्यानंतर घात हा नक्की होणार आहे. विठ्ठल विठ्ठल आणि संत महात्मे सांगतात विषय सेविता कोण तृप्त झाला इंधन निमाला अग्नी कोठे. मला तुम्ही सांगा एखाद्या जर मोठ्या जंगलाला आग लागली, आग लागल्यानंतर ते अग्नी विझवण्याकरता तुम्ही आम्ही कितीही प्रयत्न करा, त्याच्यामध्ये कितीही लाकडं आणून टाका, अग्नी विझणार आहे का होतो? अग्नीची इच्छा तरी पूर्ण होणार आहे का? कधीच इच्छा पूर्ण होत नाही. मला तशीच परिस्थिती आहे. तुम्ही कितीही विषय बघा, माणसाची इच्छा पूर्ण होत नाही. ययाती नावाचा एक राजा होऊन गेला. ययाती नावाची कादंबरी तुम्हाला पाहायला मिळते, कधीतरी वाचा. आज अडचण अशी निर्माण झाली, आमच्याकडे मोबाईल आल्यामुळं आमच्या जीवनातलं वाचन हे मात्र कायमचं संपून गेलं. ही मोठी शोकांतिका आहे. पूर्वीच्या काळातलं सांगतो तुम्हाला, रस्त्यानं जाताना एखाद्या कागदाची पुडी जरी पाहायला पडलेली मिळाली ना, तरी माणसं सहज उचलून घ्यायची आणि त्याच्यावरती काय ते वाचायचे. एवढं वाचण्याचं वेळ होतं माणसाला. होतं की नाही हो? आज आमची कपाट पुस्तकांनी भरलेली आहेत, पण पुस्तकं बघायला आम्हाला वेळ नाही. आळंदी पंढरपूरला गेल्यानंतर कुठलं ना कुठलं पुस्तक आम्ही घेऊन येतो, पण आणलेलं पुस्तक 2-2 वर्ष तसंच पडलेलं असतं, पण वाचण्याची बुद्धी आम्हाला होत नाही. का? मोबाईल आला आणि हे सगळं नुकसान तुमचं आमचं झालेलं पाहायला मिळतं. आहे की नाही? वाचलं पाहिजे माणसाने कधी. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, तुकोबाऱ्यांच्या गाथ्यासारखा ग्रंथ कधीतरी घरामध्ये आणून ठेवलेला असतो, कधीतरी डोळे उघडून ते वाचले पाहिजेत. का? आपल्याला जागृती देतात. विठ्ठल विठ्ठल. ययाती नावाचा राजा होऊन गेला पुरुवंशामध्ये, आणि या ययाती राजाला शाप प्राप्त झाला शुक्राचार्यांचा. त्यांचा अपराध झाला आणि त्यांना शाप देण्यात आला की बाबा भर तरुण वयामध्ये तुला वृद्धत्व येईल, म्हातारपण येईल, तुझं तारुण्य नष्ट होईल. कुणाला? ययाती राजाला शाप दिला. त्याने आपल्या मुलांकडे मागणी केली, ए बाबांनो मला तुमचं तारुण्य देता का? आणि त्यावेळेस पुरू नावाच्या त्या ययाती राजाच्या मुलानं त्याला आपलं तारुण्य देऊन टाकलं. कुणाला? ययातीला. आणि ययातीला तारुण्य दिल्यानंतर 1000 वर्षापर्यंत सगळ्या विषयांचा उपभोग त्याने घेतला. असा एकही विषय जगामधला नाही की त्या विषयाचा उपभोग त्याने घेतला नाही. पण सगळं झाल्यानंतर ययातीचं म्हणणं होतं की जगातले सगळे विषय एका काळामध्ये जरी माणसाला दिले आणि सगळे जगातले विषय जरी देऊन तरी सुद्धा माणसाच्या वासनेची तृप्ती मात्र कधी होणार नाही. म्हणून विषयांची तृप्ती विषय उपभोगाने न होता विषयांचा त्याग केल्याने विषयांची तृप्ती होणार आहे. बरोबर की नाही? अशा पद्धतीने त्या ययातीने सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून हे विषय असे आहेत की माणसाला पतनाकडे घेऊन जाणार आहेत. अहो 5 जणांना या विषयांनी संपवलं. थोडक्यामध्ये सांगतो, 5 विषय सांगितले जातात: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या शब्द या विषयाने हरणाचा घात केला, स्पर्श या विषयाने हत्तीचा घात केलेला आपल्याला पाहायला मिळतो. शब्द, स्पर्श, रूप या विषयाने पतंग नावाच्या किड्याचा घात केला, रस या विषयाने माशाचा घात केला. 3 नाही सांगत, पण माशाचं सांगतो बरं का, कारण बऱ्यापैकी लोकांना आवडतात की नाही, म्हणून सांगितलं पाहिजे. माशाचा घात रस या विषयाने कसा केला ऐका बरं का. काय झालं? मासे पकडण्याच्या 2 पद्धती आहेत, माहिती आहे की ना तुम्हाला? का पहिल्यांदा कीर्तनात ना ऐकता? मासे पकडताना 2 पद्धतीने पकडले जातात. एक म्हणजे पाक टाकला जातो आणि दुसरं म्हणजे गळ टाकून मासे पकडले जातात. जे लोक गळ टाकतात ना, तो गळ मोकळ्या पद्धतीने टाकत नाही, गळ तसाच टाकतात का मासे पकडायला? नाही. मग काय करतात? त्याला काहीतरी आमिष लावतात. आमिष काय लावतात त्याला? कणकेचा गोळा लावतात का? अहो कणकेला आता मासे सुद्धा खात नाही. मग काय लावलं जातं त्याला? गांडूळ लावलं जातो. माहिती आहे का तुम्हाला? माना हलवा जरा, नाही तर 10 वाजेपर्यंत असंच बसून ठेवेन तुम्हाला. त्याला काय लावला जातो? गांडूळ लावला जातो. गांडूळ पूर्ण लावतात का अर्धा लावतात? अर्धा लावतात. माहिती आहे की नाही तुम्हाला? मग तो अर्धा जो गांडूळ त्या माशाला त्या गळाला लावलेला असतो, तो गळ कुठं टाकतात? पाण्यात टाकतात. पाण्यात टाकल्यानंतर तो गांडूळ जो असतो गळाला लावलेला, गांडुळाला तोंड किती असतात? तो 2 असतात की नाही? महाराज पूर्वी गांडुळाला 2 तोंड होती. आज 2 तोंडाची माणसं आहेत. माझ्या पुढे एक बोलणार, दुसऱ्याच्या पुढे एक बोलणार. भरपूर माणसं भेटतात अशी. तो गांडूळ जो होता तो समोर मासा बघितला आणि त्या माशाला सांगायला लागला. तो समोर मासा त्याला गिळण्याकरता येत होता, त्याला जाग करत होता. तू मता मेरे लिए, ए माशा येऊ नको बाबा माझ्याकडं. का रे बाबा काय झालं? त्याने सांगितलं, मैं आधा हुआ तेरे लिए, पूर्ण होतो, अख्खा होतो. मग काय ना म्हटलं, या गळाला लावण्याकरता मला अर्धा केला. मग
काय ना म्हटला, तू आएगा मेरे लिए, तू येशील माझ्याकरता, बाबा या गांडुळाला खाऊन टाकू, पण ऊपर खडा आहे तेरे लिए, अरे तुला पकडण्याकरता उभं वर एक जण वाट पाहतो बरं का, म्हणून मला तू घास घालू नको. पण महाराज माशाने ऐकलं नाही, गळाला तोंड लावलं आणि मग मात्र तो मासा त्याला गुंतला गेला. मला एक सांगायचंय, रस या विषयाने माशाचा काय केला, घात केला. पुढं गंध या विषयाने घात केला, कुणाचा, भुंग्याचा घात केलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचा अर्थ असा आहे, 5 विषयांनी 5 पद्धतीच्या प्राण्यांचा घात केला. पण हे 5च्या 5 विषय रोज रात्रंदिवस तुम्ही आम्ही उपभोगतोय. जर 5 प्राण्यांचा घात हे 5 विषय करू शकतात, तर या 5 विषयांचं आपण जर सतत जर चिंतन केलं, सतत त्याची अपेक्षा केली, तर आपला घात करायला यानं वेळ लागेल का? म्हणून महाराजांचं म्हणणं काय आहे लक्षात घ्या, नव्हे तुझं हित विषय पोषिता, मग हरी हरी म्हणता तरशील. तुम्ही जीवनामध्ये काय म्हटलं पाहिजे, हरी हरी म्हटलं पाहिजे. सगळ्यांनी एकदा प्रेमाने काय म्हणायचं, आता हरी हरी म्हणायचं. विठोबा विषय पोषिता, हरी हरी म्हणता तरशेल. महाराजांनी सांगितलं, बाबांनो या विषयांचं पालन पोषण करण्यामध्ये तुमचं आमचं हित कधीच होऊ शकत नाही का? अहो जीवनामध्ये कितीही विषय जरी तुम्ही आम्ही संपादन केले तरी हे विषय तुम्हा आम्हाला देवापर्यंत जाऊन देणार नाहीत, उलट देवाच्या प्राप्तीकरता अडथळे निर्माण करण्याचं काम हे विषय करणार आहे. त्याच्यापेक्षा एक काम करा, काय करा, जीवनामध्ये हरी हरी म्हणा. महाराज आम्ही हरी हरी किती वेळा म्हणायचं, काय म्हणायचं ते सांगा तरी. तसं पाहिलं तर भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला दिवसाला 21,600 श्वास दिलेत. किती श्वास? 21,600. मग ज्या परमात्म्याचा त्या श्वासांवरती हक्क आहे, तसं पाहिलं तर 21,600 वेळा प्रत्येकाने नामजप परमात्म्याचा केला पाहिजे. महाराज आम्ही संसारिक माणसं आहे हो, आम्हाला वेळ मिळत नाही. अहो कुठंतरी थोडंसं सांगा ना, कमी सांगा, कमीत कमी एक तरी माळ प्रत्येक माणसाने दिवसाला जपली पाहिजे. महाराज तेवढा सुद्धा वेळ आम्हाला नसतो. महाराज मग तेवढा वेळ जर तुम्हा आम्हाला नसेल तर एक गोष्ट अगदी सोपी सांगू, आमच्या भाऊंनी सांगितली. भाऊ सांगायचे कमीत कमी माणसाने 2 वेळा तरी भगवंताचं नाव घेतलं पाहिजे की नको. एकदा कधी सकाळी झोपेतून उठलं का एकदा घ्यायचं, आणि एकदा रात्री झोपत असताना घ्यायचं. हे बघा देवा, आजचा संपूर्ण दिवस तूच मला सांभाळलं, आतापर्यंत तूच मला सांभाळलं. आता एक प्रार्थना करतो, आता तुझं नाव घेतो आणि झोपतो. उद्या सकाळी उठवण्याची जबाबदारी तुझी बरं का. तो परमात्मा नक्कीच आपल्याला झोपेतून उठवील. आणि झोपताना जर आपण त्याचं नाव घेतलं नाही, दुसऱ्या दिवशी लोक जमलेले असतील, म्हटलं रात्री हा झोपला होता पण सकाळी हा उठलाच नाही. उठवायला गेल्यानंतर कळालं की हा माणूस वरच्यावर
झोपेतच गेला. मग आपल्याला प्रश्न पडतो की महाराज असं का झालं, त्याने देवावरती जबाबदारी सोपवलेली नव्हती, बरोबर की नाही. म्हणून एकदा दोनदा तरी परमात्म्याचं नाम आपल्याकडनं झालं पाहिजे. महाराज म्हणतात हरी हरी म्हणतात तरशील. दोनदा जरी परमात्म्याचं नाव घेतलं तरी सुद्धा ते देवाला पुरेसं असतं. का, याचं कारण सांगतो थोडक्यामध्ये. एक तुम्ही म्हणाल तुम्ही 9 वाजता संपवणार होते, बघता बघता 9:15 पर्यंत आले. फक्त 2 मिनिटामध्ये दृष्टांत सांगतो आणि संपवतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका काय झालं, एकदा नारदजी, आता एकादशी आहे बरं का, आता बुवांनी सांगितलं काय नाही म्हटलं काळजी करू नका, एकादशी आहे, लोकांनी अगोदरच फराळ खाल्लेला आहे, काय काळजी करायची गरज नाही. ऐका झालं असं की एकदा नारदजी देवाकडे गेले आणि देवाला सांगितलं देवा तुझा आवडता भक्त कोणी सांग ना जरा. नारदांना अपेक्षा होती की देव माझंच नाव घेणार, माझ्याशिवाय कोणी देवाचं नाव घेणार. कोणाला वाटत होतं, नारदांना वाटत होतं. देवाने सांगितलं नारदा खरं सांगू का तुला, तसं पाहिलं तर या मृत्यू लोकामध्ये श्याम नावाचा भक्त आहे ना, तो मला खूप आवडतो बरं का. नारदांना मात्र अतिशय वाईट वाटलं. का, त्यांना वाटत होतं हा माझं नाव घेईल, पण इथं माझं नाव घेताना यांनी दुसऱ्याच कुणाचं नाव घेतलं. देवाने त्यांनी सांगितलं म्हटलं श्याम करतो काय नेमकं, काय ना म्हटलं माझं नामचिंतन करतो ना, माझं भक्त आहे तो आवडता. आणि मग नारदांनी ठरवलं म्हटलं हा श्याम नेमकं काय करतो ते बघायला जावं. नारद गुप्त झाले आणि गुप्त पद्धतीनं ज्या ठिकाणी श्याम राहत होता त्या श्यामच्या घराजवळ जाऊन ते राहू लागले. श्यामच्या घराजवळ जाऊन नारद राहतात. श्याम आज शेतकरी, साध्या शेतकरी घरातला माणूस, सकाळी उठल्याबरोबर आंघोळ झाली, देवपूजा करताना देवाचं एकदा नाव घ्यायचं, दिवसभर शेतात जायचा, संध्याकाळी शेतातनं आला, आंघोळ झाली, मस्तपैकी जेवण करायचा आणि झोपता झोपता देवाचं नाव घ्यायचं आणि तो झोपायचा. 2 दिवस त्याचा दिनक्रम चालल्यानंतर नारदाला थोडं वाईट वाटलं. म्हटलं दिवसातलं फक्त 2दाच नाव घेतो तरी देव सांगतो मला श्याम अत्यंत आवडतो, नेमकं काय. म्हटलं देवाला काही कळतं की नाही. आणि मग झालं असं, नारदांनी देवाला गाठलं. म्हटलं देवा अरे तो श्याम भक्त 2दा तुझं नाव घेतो तरी तो तुझा आवडता भक्त आहे, आणि रात्रंदिवस हातामध्ये चिपळ्या घेऊन, पायामध्ये हातामध्ये गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत, पायामध्ये चाळ बांधून रात्रंदिवस तुझं नामचिंतन करतो, तरी मी तुझा आवडता भक्त नाही, हे कसं काय. देवाने सांगितलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण म्हटलं एक काम कर. काय काम आहे देवा, काय नाही म्हटलं एक काम कर, ही परात जेवढी आहे ना ही फक्त एकदा त्रिभुवनातनं फिरून आण. देवानं त्या नारदांच्या डोक्यावरची परात दिली, पण ते परात जी होती ती संपूर्ण काठोकाठ तेलानं भरलेली होती बरं का. आणि नारदांना सांगितलं या परातीतला एक थेंब जरी त्या परातीतनं खाली पडला तेलाचा, तरी तुझ्या पाठीमागं आज सुदर्शन पाठवतो. तेलाचा थेंब खाली पडायला आणि या सुदर्शनाने तुझं मुंडकं उडवायला एकच वेळ होणार बरं का. आता सांभाळून राहावं लागेल. नारद बोलतो नसतो आलो तर बरं झालं असतं बरं का. आता कीर्तनाला आलेले बऱ्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल आम्ही नसतो आलो तर बरं झालं असतं, वाटलं होतं 9 वाजता कीर्तन महाराज संपवतील, पण 9:15 वाजले तरी संपवायचं नाव घेत नाही. याच्यामध्ये माझं काहीच नाही. खरं सांगू का, बरोबर 7 वाजता इथं पोहोचलोय. कीर्तन 7:30ला सुरू झालं, त्याच्यानंतर लाईटने थोडासा गोंधळ घातला म्हणून 10 मिनिटं वाढवतो, बाकी काहीच नाही. ऐका नारदांना टेन्शन आलं. म्हटलं नसतो आलो तर बरं झालं असतं. देवाने उगाच म्हटलं उपद्व्याप आपल्या पुढे वाढवला. शेवटी नारदांनी विचार केला देवाने दिलेलं काम हे आपल्याला पूर्ण करावं लागणार. नारदांनी परत डोक्यावरती घेतली, त्रिभुवनाला संपूर्ण प्रदक्षिणा केली, देवाजवळ गेले, देवाला सांगितलं देवा अहो प्रदक्षिणा पूर्ण केली बरं का. देवाने विचारलं का रे बाबा त्या तेलात एकतरी थेंब सांडला की नाही. नारदाने सांगितलं हा पठ्ठ्या कसा सांडू देईल. म्हटलं नाही सांडू दिला, आणि जर सांडला असता तर तुझ्या सुदर्शनाने सोडलं असतं का. म्हटलं देवाने सांगितलं बाबा वा वा, म्हटलं मस्त काम केलं. नारदा तुम्हाला एक प्रश्न विचारू का. म्हटलं विचारा ना देवा. नारदा ही परात ज्यावेळेस तुम्ही डोक्यावरती घेतली आणि पूर्ण त्रिभुवनाची प्रदक्षिणा केली, ही प्रदक्षिणा करताना तुम्ही किती वेळा माझं नाव घेतलं हो. नारदाने सांगितलं देवा तुम्ही काय प्रश्न विचारता, तुम्हाला काय वाटतं का प्रश्न विचारायला. एक तर एवढी मोठी परात डोक्यावरती दिली ना, त्यातल्या त्यात सांगितलं एक थेंब सुद्धा यातलं पडू द्यायचं नाही. अहो कसं तुमचं नामचिंतन मला करता येईल. महाराज देवाला सांगितलं नारदाने एकदा सुद्धा तुमचं नाव घेतलं नाही. आणि मग नारदाला देवाने सांगितलं म्हटलं नारदा अहो तुमच्या डोक्यावरती फक्त परात नावाची एक उपाधी दिली, तर तुमच्याकडनं एकदा सुद्धा दिवसातनं माझं नामचिंतन घडलं नाही. अहो त्या श्याम नावाच्या तो जो शेतकरी आहे त्याच्या पाठीमागे एवढा मोठा संसार नावाची उपाधी दिली, तरी एवढा संसार सांभाळून का होईना, पण 2 वेळा जर तो माझं नाव घेत असेल तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ भक्त तोच झाला की नाही माझा.
मग जर नारदापेक्षा श्रेष्ठ भक्त प्रपंच करणारा श्याम होऊ शकतो कधी? देवाचं 2 वेळा नाव घेतल्यानंतर. आपण सुद्धा प्रापंचिक आहोत. आपल्याकडनं रात्रंदिवस नाही जर देवाचं नामचिंतन घडलं काय हरकत नाही. एकदा सकाळी उठल्यावरती देवाचे आभार मानताना देवाचं नाव घ्यायचं, रात्री झोपताना एकदा देवाचं नाव घ्यायचं. का? देवा तूच आमचं सगळं पालन पोषण करणार आहेत म्हणून त्या देवाचं नामचिंतन आपल्याकडनं घडलं पाहिजे. महाराज आम्ही देवाचं नाव घ्यायचं काय? ऐका, देवाचे अनंत नावं आपल्याला पाहायला मिळतात. महाराज म्हणतात माधव श्रीहरी कृष्ण नरहरी वेगी हे उच्चारी लवलाही. देवाचे अनंत नावं आपल्याला पाहायला मिळतात. कुठलंही देवाचं नाव तुम्ही घेऊ शकता, पण देवाचं नाव घेताना मात्र वेग केला पाहिजे, घाई केली पाहिजे. महाराज घाई का केली पाहिजे? तुम्हाला कीर्तन लवकर संपवायचं म्हणून, कीर्तन लवकर संपवायचे म्हणून नाव घाई नाही करायचे. महाराज आपलं आयुष्य किती शिल्लक आहे कुणालाच माहिती नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, आहे का क्षणाचा तरी भरवसा? इथून कीर्तनावरून उठल्यानंतर आपण घरीच जाऊ याची शाश्वती तरी आपल्याला देता येते का? आपण सांगू हो आम्ही पोहोचू घरी, पण देवाची इच्छा जर इच्छा नसेल ना, इथून आपल्याला देव रोडपर्यंत जाऊन देईल, तिकडनं मोठ्यानं जोरात ट्रक येईल आणि आपल्याला धडकून जाईल, जागच्या जागेत आपल्याला तिथं संपेल. मग लोक म्हणतील हा कीर्तनात होता, पण इथं आल्यानंतर मात्र त्याचं अस्तित्व शिल्लक राहिलं नाही. का? क्षणाचा सुद्धा भरोसा तुमचा आमचा देता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात की नामचिंतन करण्याकरता घाई करा. म्हणून महाराजांचं म्हणणं आहे माधव श्रीहरी कृष्ण नर हरी वेगी हे उच्चारी लवलाई. महाराज काय होतं नामचिंतन एवढा 8 तास का? महाराजांनी आपल्याला सांगितलं जर भगवंताचं नामचिंतन केलं तर त्याचा परिणाम एक होतो, 2 आपल्याला फळं प्राप्त होतात. घडतील यज्ञ, पापे होतील भग्न, प्रपंच सर्वत्र होईल ब्रह्म. 3 फळं या चरणामध्ये सांगितली. पहिली गोष्ट सांगितली तुम्ही नामचिंतन केलं तर तुमच्याकडनं यज्ञ घडल्याचं पुण्य तुम्हाला लागेल. दुसरी गोष्ट तुमच्या जीवनातली सगळी पाप संपवण्याचं काम नामचिंतन करेल. तिसरी गोष्ट तुमचा संपूर्ण प्रपंच हा ब्रह्मस्वरूप होऊन जाईल. हे नामचिंतनाचे परिणाम सांगितले बरं का. म्हणून आपल्याकडनं नामचिंतन घडलं पाहिजे. महाराज आणखी याचं फळ काय आहे? महाराज म्हणतात त्या हरिकथेचं एवढं मोठं सामर्थ्य आहे की तुमचं संपूर्ण जीवनातलं दुःख घालवण्याचं काम, संपूर्ण जीवनातल्या व्यथा संपवण्याचं काम ही हरिकथा करते. अभंगाचं शेवटचं नाम म्हणे हरी कथा हरी भव व्यथा. नाम म्हणे हरी कथा हरी भव व्यथा. हरी भव हरि कथा हरि भव व्यथा. नाम म्हणे हरि कथा हरि भव व्यथा. नाम म्हणे हरि कथा हरि भव व्यथा. हरि गाथा हरि भव व्यथा. हरि गाथा हरि भव व्यथा. उधरसी सर्वदा भाग माझी, उधरसी सर्वदा भाग माझी. माधव श्री हरि कृष्ण हरि. माधव श्री हरि कृष्ण हरि. बेगी हा उपचारे लवलाही.
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नामा मनी हरिकथा हरी भव व्यथा. मानवी जीवनाला अत्यंत व्यथेने जडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सतत प्रत्येकाच्या मागं काही ना काही व्यथा चालू आहेत आणि या जीवनातल्या व्यथा संपाव्या असं वाटत असेल तर याच्यावरती एकमेव उपाय जर काय असेल तर भगवान परमात्म्याची कथा हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा उपाय आहे बरं का. सतत नामचिंतन ऐका. आपलं जीवन किती दुःखद असो या, आपल्या जीवनामध्ये किती जरी दुःख असली आणि अशा काळामध्ये जर भगवान परमात्म्याच्या कथा जर आम्ही जर श्रवण केल्या ना की आपल्या जीवनातलं दुःख मात्र त्यातनं वजा होत असतं बरं का. म्हणून त्या परमात्म्याचं नामचिंतन आपल्याकडनं घडलं पाहिजे, त्याची कथा आमच्याकडनं घडली पाहिजे. असं नामाचं महत्त्व आम्हाला पटवून देणारा नामदेव महाराजांचा हा अभंग आज चिंतन सेवेकरता निवडला. 7:30 वाजता कीर्तन सेवा सुरू झाली, बरोबर 9:30 वाजता आपल्याला पूर्णत्वाला न्यायची होती. पण अगोदर तुम्हाला 9चं का सांगितलं, कारण बसलेल्या माणसांच्या पोटात लगेच गुदगुळ्या झाल्या. म्हटलं बरं झालं 9 वाजता संपवणार आहे आणि मग मात्र आता बरोबर 9:30 वाजले म्हणून कीर्तन जास्त न वाढवता. तसं पाहिलं तर पहिल्यासुद्धा चरणाचा जास्त पाहिजे तसा विस्तार आपल्याला करता आलेला नाही. सांगण्यासारखं खूप काही असतं, पण कसं आहे कीर्तनाच्या अभंगाच्या व्यतिरिक्त आपल्याला बोलायची सवय नाही. अभंग सोडून कधी जास्त बोलायची गरज नाही. ज्याने आळंदी क्षेत्रामध्ये अभ्यास केलेला आहे आपल्याला बाहेरची बोलायची गरजसुद्धा नाही का. अभंगामध्येच एवढं काही भरलेलं आहे, बाकी सांगायची काय गरज पडली सांगा ना मला तुम्ही. मग
काय आहे, वेळेची मर्यादा सांभाळणं गरजेचं आहे. उशीर थोडासा सुरुवातीला झाला आणि पहिला दिवस आहे, त्यातल्या त्यात हरिदिनीचा दिवस आहे, एकादशीचा दिवस आहे. भले इथून घरी गेल्यानंतर आपण काय करणार तो भाग सोडा, पण इथं जरी भगवंताचं नामचिंतन आपल्याकडनं घडलं, इथं जरी आपल्याकडनं श्रवण घडलं, तरी ते पुण्य मात्र आपल्या पदरामध्ये पडणार आहे. म्हणून आपला वेळ वाया गेला असं समजू नका, बरोबर की नाही. भगवंताचं नामचिंतनच केलं, इथे काही गप्पा मारण्याचं काम आपण केलं नाही, बरोबर की नाही. म्हणून परमात्म्याच्या चिंतनामध्ये जो काळ गेला तो धन्य काळ असतो. महाराज म्हणतात, चिंतने सर तो धन्य धन्य काळ. आणि म्हणून परमात्म्याच्या चिंतनामध्ये आपला वेळ गेला. आज आपला पहिला दिवस आहे आणि म्हणून पहिल्या दिवशी कसं असतं, सगळ्या गोष्टी घडायला काही गोष्टी विलंब होत असतात. आणि म्हणून आज हा पहिला दिवस झाला, काही हरकत नाही. आपल्यासुद्धा चेहऱ्यावरती सगळ्यांचा आनंद वाटतो. कोणीही झोपलेला मला इथून कीर्तनामधून दिसला नाही. नाही तर माझं कसं असतं, माणसं जर झोपताना दिसायला लागली तर लगेच कीर्तन ओरकायचं आणि त्या बिचाऱ्याची झोप मोड होऊ द्यायची नाही, असा आपला प्रयत्न असतो. का एवढ्या कष्टानं तो इथे येऊन झोपलेला असतो आणि इथं आल्यानंतर त्याला आपलं उठवणं हे बरोबर वाटतं का? म्हणून आपल्याला झोपेपर्यंत काही कीर्तन केलं नाही, बरोबर आपण फ्रेश आहात म्हणून कीर्तन सेवा शेवटापर्यंत नेत असताना, या अभंगाचं चिंतन करत असताना जेवढं काही बोलता आलं तेवढं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बोलत असताना या अभंगाला संयुक्तिक जे असेल, शास्त्र संवादी जे असेल, ते माझ्या गुरु परंपरेचे वैकुंठवासी कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाच्या या ठिकाणी राहून जे काही श्रवण केलं ते तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादा चुकीचा शब्द असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि आपण सगळे माझे मायबाप आहात, म्हणून झालेल्या चुका मात्र नक्कीच तुम्ही पोटामध्ये घ्याल, याच्यामध्ये शंका नाही. आज ही कीर्तन सेवा संपन्न होत असताना आम्ही ज्या उत्सवाकडं लहानपणापासून अतिशय आनंदाने कुतूहलाने पाहत होतो, अशा उत्सवामध्ये सेवा करण्याचं भाग्य आज मला प्राप्त झालं. म्हणून आमचे सुरेश बुवा असतील, त्यांचा संपूर्ण परिवार असेल आणि हा ठाकरे परिवार असेल, या सगळ्यांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो. पहा ना तुम्ही, आज जर पाहायचं झालं, मला वाटतं ठाकरे परिवारामध्ये एकही माणूस घरी राहिला नाही असेल का हो घरी. आपण जर कार्यक्रम करतो तर आपल्या कार्यक्रमाला आपण इथं हजर राहिलं पाहिजे की नाही. म्हणून घरादाराला कुलप लावून आज सगळा ठाकरे परिवार आज या ठिकाणी उपस्थित झाला, म्हणून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण सुद्धा बसून या ठिकाणी सेवा श्रवण केली, म्हणून आपल्या सगळ्या श्रोते मायबापांच्या चरणावरती दंडवत घालतो. मृदंगाची सेवा पहिल्यांदा आमच्या पालेगावचे आमचे जितेश वारिंगे, अत्यंत सुंदर. महाराज आता ही किती सुंदर मुलं या वारकरी संप्रदायामध्ये जे प्रविष्ट झाले, सुंदर प्रवास त्यांचा आपण ऐकला, त्यांना धन्यवाद देतो. त्याच्यानंतर आपल्या खोनी गावामध्ये काही असे रत्न तयार झालेत, त्याच्यापैकी आमचे अमित भाऊ सुंदर पद्धतीचं हे रत्न आहे, मृदंगाचं काम अतिशय सुंदर करतात. तसेच दुसरं एक आपल्याच गावातलं रत्न, नवे आपल्याच परिवारातलं रत्न आमचे अजय भाऊ या ठिकाणी उपस्थित, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आमचे आप्पा आले, साऊंड सिस्टम सुंदर पद्धतीनं लावली, आपल्याला सुद्धा धन्यवाद. कॅमेरा सुद्धा लाईव्ह आहे ना बाळा, तुला सुद्धा धन्यवाद देतो. आपल्या सगळ्याच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि झालेली सेवा धर्मारेश्वराच्या चरणावरती समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय हल जय जय हल जय जय आ बोली मेरी बागुड़ी ओ मेरे चार सरगा पुरा हमरे प्यारे प्यारा कमाया हुए गुजरा राज महाराज धन्यवाद ठाकरे महाराज. महाशिवरात्री महोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजक शिवसेवा प्रतिष्ठान आणि ठाकरे परिवार खोणी यांच्या वतीने ही दरवर्षी सेवा आयोजित केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज आपल्याला